नमन आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम स्वागतम आपका, स्वागतम 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 आपका। स्वागतम स्वागतम आपका, स्वागतम 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 आपका। बोलिए नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। हेलो 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 हेलो। ठीक है सुधा। हरि ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति ओम शांति ओम शांति। योऽन्तः प्रविश्य वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यसहस्रचरणशृणुत्वगादीन् प्रणन्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यमनमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। विनायकं गुरुं नौमि साक्षरे नाम विस्मृतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साक्षरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासनं तं नमामि वेदान्तविदामुरिष्ठम्। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्ठं वातात्मजमवानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरातरुणिबिम्बफलादरुष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णमवन्दे जगद्गुरुं। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करभवतीभिर्दैवे सदा वन्दिता। समं पातु सरस्वती भगवती निशेषजडपः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि।
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, देव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो। भोले बाबा तुम्हारी जय जय हो, भोले बाबा तुम्हारी जय जय हो, शिव शंकर तुम्हारी जय जय हो, शिव शंकर तुम्हारी जय जय हो, त्रिपुरारी तुम्हारी जय जय हो, ओ त्रिपुरारी तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, भोले बाबा तुम्हारी जय जय हो, गुरुदेव जय जय हो, महादेव तुम्हारी जय जय हो। हरि बोल। सोमनाथ तुम्हारी जय जय हो, सोमनाथ तुम्हारी जय जय हो, उमानाथ तुम्हारी जय जय हो, सोमनाथ तुम्हारी जय हो, उमा शंकर तुम्हारी जय जय हो, उमा शंकर तुम्हारी जय जय हो, भोलेनाथ तुम्हारी जय जय ओ भोलेनाथ तुम्हारी जय जय हो, हे गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो। गुरुदेव तुम्हारी हरि बोल। जय जय हो, भोलेनाथ तुम्हारी जय जय हो। जय भोले। ओ त्र्यंबकेश्वर तुम्हारी जय जय हो, त्र्यंबकेश्वर तुम्हारी जय जय हो, हे ओंकारेश्वर तुम्हारी जय जय हो, ओंकारेश्वर तुम्हारी जय जय हो, हे मल्लिकार्जुन तुम्हारी जय जय हो, मल्लिकार्जुन तुम्हारी जय जय हो, उमानाथ तुम्हारी जय जय हो, उमानाथ तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, भोलेनाथ तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी हे भोलेनाथ। जय जय हो, भोलेनाथ तुम्हारी जय जय हो, ओ गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, हे भोलेनाथ तुम्हारी जय जय हो, भोलेनाथ
पार्वती पते हर हर महादेव. हॅलो विको असतात द्या मिक्सर मध्ये. हॅलो, आवाज द्या माझ्या माईकचा आणि मॉनिटरचा आवाज द्या थोडासा. मॉनिटर थोडं मागे ठेवा वाटलंच तुम्हाला त्रास होत असतो, नाही तर आवाज वाढवा थोडा. श्री गणेशाय नमः. या थोडस. हॅलो हॅलो एकच वार माहिती का. हॅलो 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 चेक चेक. हॅलो, थोडा बेस कमी करायचा, बेस कमी करा थोडा याचा. हॅलो 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 द्या थोडा बेस द्या. हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक चेक. हॅलो हॅलो हॅलो. तत्पुण्यं सर्वदानेषु सर्वयज्ञेषु वा मुने शम्भो पुराणश्रवणात् तत्फलं निश्चलं भवेत्. चलत असलेली भगवान शंकराची दिव्य अशी कथा. आनंदाने भगवान जगदंबेच्या दारामध्ये विश्वनाथाचं चरित्र आपण ऐकत आहोत. अनंत जन्माचं पुण्य संग्रहित झालं की देवाची कथा ऐकण्याचं सौभाग्य प्राप्त होतं. हॉर्न कमी ठेवा थोडा, इतर आवाज. एखाद्याच्या घरात शिवमहापुराण ग्रंथ असला तर त्याचं घर वैकुंठाप्रमाणे असतं म्हणा. एखादा नियमाने शिवकथेचं वाचन करत असेल, शिवपुराणाचं, तो पुण्यवान आहे, भाग्यवान आहे, दैववान आहे, असं व्यास महाराजांचं मत. जास्त होत नसेल एखादा श्लोक जरी आपण वाचवलो, दिव्य अशी कथा आपण श्रवण केली, त्याचं फार पुण्य आहे. व्यास महाराज सांगतात, शौनकादी महात्मे स्वतःना प्रश्न विचारतात. कोण आहेत शौनक महाराज? शौनक महाराज हे सुनक महाराजांचे चिरंजीव आहेत. सुनक नावाचे फार मोठे महात्मा झाले. त्या महात्म्यांच्या पोटी शौनकांचा जन्म झाला. शौनक महाराजाकडे 10,000 विद्यार्थी शिकायला होते. एवढ्या विद्यार्थ्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था करून त्यांना विद्येचं दान करावं एवढी ज्यांची पात्रता आहे ते श्रवण करायला बसलेले. आणि जे देवाचं चरित्र सांगतायत त्यांचं नाव रोमहर्षण असं आहे. रोमहर्षण शब्दाचा अर्थ आहे कथा सांगत असताना जे कथा ऐकायला बसले त्या श्रोत्याच्या अंगावरची केस उभी टाकतात, इतका उत्साह त्यांच्यात निर्माण होतो. म्हणून त्यांना संत महात्म्याने रोमहर्षण हे नाव दिलं. म्हणले, महाराज तुम्ही कथा सांगताय, फार भाग्याची गोष्ट आहे. म्हणले, कथेचं पुण्य काय ते सांगा. कथा ऐकल्यामुळं काय पुण्य प्राप्त होतं तेवढं सांगा. व्यास महाराज सांगतायत, जगामध्ये दान केल्याचं जे पुण्य आहे, दान हे वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. काही वेळेला स्वर्ण दान करतो, काही वेळेला गोदान करतो.
भूदान करतो आपण, जमीन दान दिली जाते, सोनं दान दिलं जातं, एखादी गाय दान दिली जाते, ही सगळी दान आहे. कलियुगामध्ये दान हा एवढा एकच गुण शिल्लक राहिलाय. आणि धर्म टिकून असेल तर ते दानावर धर्म टिकून आहे. पण आपल्याकडे दोन शब्द सलग बोलले जातात, दान धर्म करावं असं म्हटलं जातं. दान धर्म हा जो शब्द आलाय तो दानामुळं धर्म होतो, म्हणून दान धर्म. आणि त्यातल्या त्यात धर्मकार्यात दान करावं याच्यासाठी दान धर्म. माणसानं कुठेही बारकाई करावी, पण इथं करू नये. गाव म्हणलं की बारीक माणसं असतात, आपल्याकडे नाही. एका गावात 3 चिकट माणसं होती म्हणे, फार कंजूस होते. डॉक्टर श्यामसुंदर पाराशरजी सांगत होते, फार कंजूस माणसं होती ते. बाजारला गेली. येत असताना त्याने देगलूरच्या बाजारातून 50-50 रुपये पाव किलो तूप होतं त्या काळात, तूप घेऊन घरी आले. सगळे चिकट होते. एकमेकाला सांगू लागले, सांभाळून वापरा, कमी खात चला, महागाई फार वाढली आहे, लोक उधळा करतात म्हणून त्यांच्याकडे गरिबी आहे, कमी खा. सगळे एकमेकापेक्षा फार जिंद होते, बारीक होते. 1-1.5 महिन्यानंतर पण सगळ्यांची एकदा भेट झाली. म्हणले, जय हरी जय हरी. का हो, आठवते का आपण मागे एकदा बाजारला गेलो त्यावेळेला पाव किलो तूप आणलं होतं? म्हणले, हो आठवते. आहे का तूप आता? पहिल्याने सांगितलं 12 माणसं खावलेले. म्हणले 1 महिन्यापासून तूप, तरी अजून शिल्लक आहे. आणि तूप आहे पाव किलो, खाणार 12, अजून तूप शिल्लक आहे. म्हणले 12 माणसं आम्ही दररोज नियमाने तूप खातो, पण अजून शिल्लक आहे. त्याने विचारलं, तुम्ही तूप घेता कसं? चमच्यानं घेता का मग डब्यानंच ओतता, कसं घेता? त्याने सांगितलं, आता आमच्या घरी फार चपाती पोळी जे काही म्हणतो आपण आपल्या भागातली जी पद्धती आहे. त्याने सांगितलं, आखरी खालच्या पोळीला थोडंसं तूप लावतो म्हणले, सगळ्या पोळ्या एकावर एक ठेवतो, वरच्याला थोडंसं लावतो, सगळ्यांना लागलं असं गृहीत धरतो, आनंदाने खातो आणि समाधान राहतो म्हणले. दुसऱ्याने सांगितलं, असला उधळा केलं तर माणूस उठून जाते म्हणले. माणसाला पद्धत असावी, किती खावं काय खावं याचं काहीतरी गणित असलं पाहिजे, हे काही कामाचं नाही म्हटले. आता पहिल्याने दुसऱ्याला विचारलं, तुम्ही कसं खाता ते सांगा. दुसऱ्याने फार सुंदर उत्तर दिलं. म्हणले, आम्ही 16 माणसं आहोत घरी आणि आम्ही दररोज तूप खातो म्हणले, न चुकता. तुपाशिवाय जेवणच होत नाही आमचं, तरी आमचं तूप बरंच शिल्लक आहे. म्हणले, कसं खाता? काही नाही म्हणले, आमच्याकडे जी पोळी भाजते दररोज ती एकावर एक ठेवतो आणि बारीक एक तार आहे म्हणले, बारीक एक बायडिंगचं तार असते ना, असं बारीक एक लोखंडाचं तार आहे, जी छडी बारीकशी, ते तुपाच्या डब्यात ठेवली आणि असं ते एकदा बुडून काढून त्या पोळीला असं वरून खालीपर्यंत लावतो म्हणले. सगळ्यांना लागलं की आम्ही सगळ्यांना लागला असं गृहीत धरतो आणि आनंदाने खातो, समाधान राहतो. हे दोघं सांगत असताना तिसरं शांत होतं आणि तिसरं फार जिंद होतं. महाराज अतिशय कंजूस होतं ते. आता त्या तिसऱ्याने काहीच बोललं नाही. दोघं म्हणायला लागले, अहो तुम्ही सांगा ना, तूप कसं खाता, तुपाचं माप काय, प्रमाण काय, खाण्याची पद्धती काय, कसं खाता, किती खाता? त्याने सांगितलं, तुमच्यासारखं उधळा करत नाही म्हणले. ज्या दिवशी तूप आणले त्या दिवशी तूप काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवले, वरून झाकण लावले आणि पोळी भाजली की ती बॉटल वरूनच फिरवतो म्हणलं, पोळीवर वरूनच फिरवतो, लागला असं गृहीत धरतो, आनंदाने खातो. आता ते तूप किती दिवसाला संपणार आहे तुम्ही कल्पना करा एकदा. आता 1 वर्ष जाईल का 2 वर्ष जाईल का हे जातील ते राहील, काय भरोसा आहे? खाण्याची एक पद्धती असते, खाण्याचं एक माप असतं. माणसाने कुठेही बारकाई करावी, परमार्थात करू नये. सत्कार्या सत्कर्मामध्ये बारकाई करू नये. दानधर्म केलं पाहिजे असा नियम आहे. दान अनेक पद्धतीचं आहे आणि आम्ही दान दिलो त्या पद्धतीने आम्हाला प्राप्तही होतं. म्हणा शास्त्र सांगतं, या जन्मात जर आम्ही भूमिदान दिली तर पुढच्या जन्मात आम्ही श्रीमंत म्हणून जन्माला येतो. या जन्मात जर आम्ही सोनं दान केलं पुढच्या जन्मात आम्ही सुंदर म्हणून जन्माला येतो. प्रत्येकाला वेगवेगळी फलश्रुती सांगितली, वेगवेगळा भाव सांगितला. दान धर्म झालं पाहिजे. नाहीच जमलं, आपल्याकडे जे तपाचं पुण्य आहे त्या तपाचं पुण्य शिवकथेने प्राप्त होते. आता तप करणं कठीण झालं. आम्हाला तपश्चर्या होते का आता सध्या? होत नाही. आम्हाला 2 तास कथेला बसणं होत नाही. तप करायचा काय प्रश्न आहे? होत नाही. आम्ही 2 तासात, मला सांगा, एकदा जर आसन सिद्ध करायचं असलं तर 3.5 तास एका आसनावर बसावं लागतं. एकदा मांडी घातली की 3.5 तास ती मोडायची नसते. पण 3.5 तासामध्ये 84 बार आपण ते बदलतो. म्हणा 84 आसनं होतात आमची.
म्हणून आम्हाला आसन सिद्ध होतच नाही. गंमत अशी आहे तर श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, राम जय जय राम, श्री 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 राम जय जय राम। हरि बोल। राम जय जय राम, श्री 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 राम जय जय राम। राधा जी के घनश्यामा, सीता जी के प्रभु रामा, हे राधा जी के घनश्यामा, सीता जी के प्रभु रामा, ओ, राधा जी के घनश्यामा, हे हो। सीता जी के प्रभु रामा, हे राधा जी के घनश्यामा, सीता जी के प्रभु रामा, मा, 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 मा। श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। गोपाल कृष्ण भगवान की जय, राजा रामचंद्र भगवान की जय. जय नमः पार्वती पते हर शिव हर हर महादेव, महादेव. जय हो. तत्पुण्यम सर्वदानेषु सर्वयज्ञेषु वामने. सर्व प्रकारच्या यज्ञाचं जे पुण्य आहे ते देवाच्या कथेनं प्राप्त होतं. सर्व प्रकारचं दान केल्याचं जे पुण्य आहे ते देवाच्या कथेनं प्राप्त होतं.
शंभो पुराण श्रवणा तत्फलम निश्चलम भवे. महादेवाची बरीच नावं आहेत, पण महादेवाचं सगळ्यात अगोदरचं नाव म्हणजे शंभो. शंभो हे महादेवाचं पहिलं नाव आहे आणि याच्यानंतर बाकीचे नावं महादेवाला प्राप्त झाली. शंभो शब्दाचा अर्थ आहे स्वयंभू, स्वतः प्रगट झालेली देवता. स्वयंभू म्हणजे शंभो. स्वयंभूचा अपभ्रंश शंभो असं म्हटलं तरी चालते. स्वतः प्रगट झालेली देवता आहे. महादेवाला कोणी प्रगट केलं नाही, महादेव स्वयंभू आहेत. महादेव स्वतः प्रगट झालेली देवता आहे. म्हणून महादेवाचं चरित्र ऐकलं पाहिजे. आणि कथेला शिवकथा, शिव महापुराण कथा असं म्हणतात. शिव शब्दाचा अर्थ अतिशय सुंदर आहे. महाराज महात्म्याने गोड वर्णन केलं. सेते असो शिवहा इति शिव. शिव शब्दाचा अर्थ आहे सगळ्यांच्या हृदयात जो शयन करतो तो परमात्मा म्हणजे शिव. आता आमच्या हृदयात कोणतरी आहे म्हणून आम्ही इथं बसून आहोत का नाही? कोणतरी मध्ये बसलंय. आम्ही झोपल्यावर सुद्धा ते रात्रभर मध्ये जागच असते. टकटक टकटक ती मशीन कार्य करते. ती चेतना आम्हाला जाग ठेवते. आणि याच्यातली ती चेतना शांत झाली की मग लोक काही करतात. चला चला सगळ्यांना फोन केली का, सगळे आली का, त्या दिवशी आपल्या घरी गर्दी जमणार. मग पुन्हा बरं होते म्हणत नाही, बरं आहेत म्हणत नाहीत, बरं होते म्हणतात. आणि नंतर म्हणतात फार चांगलं बोलत होते हो, फार चांगला स्वभाव होता. ते नंतर बोलतात. ते अगोदर चांगलं म्हणतील न म्हणतील पण गेल्यावर फार चांगलं म्हणतात महाराज. ते काय आता मातीला गेल्यावर आपण पाहतो ते ज्यांचं कोणाचं जवळचं गेलंय ते दुःखी, बाकीचे लोक ते मातीला गेल्यावर जत्रेला गेल्यासारखं बोलतात. तिथं गेलं की विचारतात म्हणे सोयाबीनचा भाव वाढला म्हणे ते मातीच्या वाटानं चालताना, कापसाचा भाव उतरला म्हणे. हे कधी बोलतात? मातीला गेलं की. ज्यांना दुःख झालंय त्यांनाच झालंय, बाकीच्यांचं काय स्वाभाविक आहे. प्रत्येकाच्या हृदयात ते शयन करतात म्हणून त्यांना शिव असं म्हटलं जातं. सगळ्यांच्या हृदयात तो आहे. मागेही बोललो असेल, एखादा माणूस मरत असताना त्याचं केलेलं वजन आणि जीव गेल्यावर केलेलं वजन याच्यात 21 ग्राम वजन कमी येतं. एखादा माणूस मरतोय त्याचं वजन करा आणि एखादा माणूस त्याचा जीव गेलाय लगेच 2 मिनिटात त्याचं वजन करा, 21 ग्राम वजन कमी येतं. हे वजन कोणाचं आहे? आतमध्ये असलेल्या परमात्म तत्वाचं वजन आहे, त्या चैतन्याचं वजन आहे. सगळ्यांच्या हृदयात तो आहे, नाही कसं म्हणता येईल. एकदा एका बादशाहाने काजींना प्रश्न विचारला. बोले काजी साहब आप खुदा को मानते हो? तर राजा होता. राजा म्हणले की त्याचा मूड वेगळाच असतो. बोले हाँ सरकार खुदा को मानता हूँ. अच्छा बताओ आपका खुदा कहाँ पर है? खुदा कहाँ पर है आपका, बताइए. राजांचा प्रश्न होता. दूसरा प्रश्न होता आपका खुदा किस तरफ मुंह करके बैठा है. आणि तिसरा प्रश्न होता आपका खुदा काम क्या करता है. फार सुंदर प्रश्न होता. काजी विचार करू लागले. आपण जर बादशाला सांगितलं तर त्याच्या बुद्धीला पटेल नाही. म्हणले सरकार मुझे 2 दिन का समय चाहिए, मला 2 दिवसाचा वेळ द्या, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊन टाकतो म्हणे. घरी आले. घरी आल्यावर थोडं डोक्याला हात लावून बसले म्हणतात. त्यांची 9-10 वर्षाची मुलगी जवळ आली. फार चतुर होती, बुद्धिमान होती. मला कौतुक वाटतं कधी कधी अशी लेकरं जन्माला येतात जी आई वडिलांपेक्षाही काकांवर पुढे असतात. आई वडिलांपेक्षा बुद्धिमान लेकरं जन्माला येतात. त्या मुलीने वडिलांना प्रश्न विचारला, डोक्याला हात लावून बसलात. काय कारण आहे? म्हणले बेटा बादशाने मला 3 प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. मी विचार करतोय की मी दिलेल्या उत्तराने राजाला समाधान वाटेल का, राजाचं मन समाधानी होईल, संतुष्ट होईल का, काय उत्तर द्यावं या द्विधा मनस्थितीमध्ये मी आहे. म्हणले बाबा तुम्ही एक काम करा, तुम्ही मला उद्या सभेत घेऊन चला आणि तुम्ही फक्त बादशाला एवढंच सांगा की तुमच्या प्रश्नाची उत्तर मीच काय माझी 10 वर्षाची मुलगी सुद्धा देईल. असं म्हटल्यामुळं दुसऱ्या दिवशी त्यांना माहित होतं आपली मुलगी हुशार आहे. 10 वर्षाच्या लेकराला घेऊन सभेत आले. बादशाह ने विचारलं, बोले क्या हुआ काजी साहब, सवाल के जवाब मिल गए? बोले हाँ सरकार. सवाल इतने कोई बड़े सवाल नहीं थे, मामूली से सवाल थे. आपके सवाल का जवाब तो मेरी 10 साल की बेटी भी दे सकती है. 10 वर्षाची मुलगी सुद्धा तुमच्या प्रश्नाची उत्तर देईल. म्हणले बुलाव उसे.
त्या मुलीला समोर बोलवलं. बादशाच्या समोर ती मुलगी उभं टाकली. अगदी छोटंसं लेकरू आहे, 10 वर्षाचं लेकरू आहे. आणि विचारलं बादशाह बोले बेटा हमने जो सुना है वो सही है? बोले हाँ सरकार, आप सवाल पूछिए, तुम्ही प्रश्न विचारा. त्यांनी प्रश्न विचारला, बताओ आपका खुदा कहाँ पर है? त्या मुलीने सांगितलं मुझे 1 ग्लास दूध चाहिए, मला 1 ग्लास दूध पाहिजे म्हणले. असं वाटलं लहान लेकरू आहे, लहान लेकराला दूध आवडतं. 1 ग्लास दूध घेऊन त्यांच्या लेकराच्या समोर आणून दिलं. आणि त्या दुधाला बघत मुलींनी बादशाहला प्रश्न विचारला. बोले सरकार, मुझे आपसे एक सवाल पूछना है, बताइए ये दूध में घी कहाँ पर है? दूध में घी कहाँ पर है? त्या मुलीला बघत बादशाह सांगायला लागला, बोले बेटा घी तो उसके कन कन में है. बोले हमारा खुदा भी कन कन में बसा हुआ है. तो नाही अशी जागा नाही, विठ्ठल जळीस तळी भरला, रिता ठाव नाही उरला. तो नाही अशी जागा नाही. महाराज, आपल्याकडे जी साळ असते ना, ज्याचे तांदूळ तयार होतात, भात बनतो, त्या साळीला एक बारीक छिद्र असतं म्हणे. ते छिद्र फक्त सूक्ष्मदर्शक लावल्यावरच दिसतं. त्याच्यात बी तो मांडी घालून बसलाय म्हणे देव. सर्वांगठी राम देहा देही एक, सर्वांगठी राम देहा देही एक. सर्वगति राम देहा देही एक, सर्वगति राम देहा देही एक. सर्वांगठी राम देहा देही एक, सर्वांगठी राम देहा देही एक. सर्वघटी राम देहा देही एक, सर्वघटी राम देहा देही एक. सूर्य प्रकाश का सहस्र रश्मि, सूर्य प्रकाश का सहस्र रश्मि. हरि मुखे मना, 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 हरि मुखे मना. माऊली ज्ञानोबराय सांगतात, प्रत्येक घटाघटामध्ये तो वास्तव्याला आहे. तो नाही अशी जागा नाही. 10 वर्षाची मुलगी सांगते, जैसे दूध में घी है वैसे पूरी दुनिया में मेरा भगवान मेरा खुदा है. त्याने दुसरा प्रश्न विचारला, आपका खुदा किस तरफ मुंह करके बैठा है? त्या मुलीने सांगितलं, मुझे एक दिया चाहिए. दिवा लावून त्या मुलीच्या हातात दिलं. त्याने विचारलं, म्हणले सरकार, मुझे आपसे सवाल पूछना है, दिए का मुंह किस तरफ है? दिए का मुंह किस तरफ है? ये सांगायला लागले, बोले बेटा इसका मुंह तो हर तरफ है, वैसे मेरा खुदा हर तरफ मुंह करके बैठा है. हरीची दासा हरी दाही दिशा, सगळीकडे तो आहे, नाही असं नाही. तो नाही अशी जागा नाही, सगळीकडे त्याचं मुख आहे, सगळीकडे तो पाहतोय. ले बेटा, मेरा तीसरा सवाल है, आपका खुदा काम क्या करता है? त्या मुलीनं सांगितलं बादशाला, म्हणले सरकार, तुम्हाला राग येईल पण माझी एक इच्छा आहे. मला त्या जागेवर बसायचं आहे, दररोज ज्या सिंहासनावर तुम्ही बसताय, मुझे वहां पे बैठना है, आप नीचे आ सकते हो? बादशाह खाली उतरला. 10 वर्षाची मुलगी जाऊन बादशाच्या गादीवर बसली. बसली तर बसली, अगदी थाटात आयटीत ती बसली.
आणि बसल्यानंतर मग पुन्हा त्यांनी विचारलं, बोले बेटा मेरे सवाल का जवाब दे दो. बोले सरकार, अगर खुदा के मन में आ जाए तो राजा को रंक बनाता है, रंक को राजा बनाता है. कारण आता मी राजा आहे आणि तुम्ही सामान्य आहात. थोड्या वेळाखाली मी सामान्य होते आणि तुम्ही राजा होते. पण त्याच्या मनात आल्यावर कोणाला श्रीमंत करेल, कोणाला गरीब करेल, काही सांगता येत नाही. तुका मने आले समर्थाच्या मना, तरी होय राणा रंक त्याचा. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालिना, तेथे कोणाचे चालिना, तेथे कोणाचे चालिना. देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालिना. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. 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 तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. ईश्वराच्या मनात आलं की तो काही करू शकतो. आपलं काही चालत नाही महाराज, सगळं त्याच्या इच्छेनं चालते. परमार्थ करणं म्हणजे फार वेगळं नाही, त्याच्या इच्छेत आपली इच्छा मिसळणं म्हणजे परमार्थ आहे. जो तेरी मर्जी सो मेरी मर्जी बस. एकदा एक साधू एका नावेत बसून चालले आणि त्याच नावेत काही व्यापारी वर्ग बसलेला होता. फार श्रीमंत माणसं त्याच्यात बसली होती आणि ती नाव नेमकं पाण्याच्या मधोमध होती. नदीतून ती नाव चाललेली आणि मध्य भागात ती नाव आली. वादळ सुटलं आणि ती नाव अशी डग 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 करू लागली. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला मरणाची जास्त भीती वाटते, ज्याच्याकडे काही नाही त्याला फार भीती वाटत नाही. सगळे सेठ सावकार बसलेले होते, श्रीमंत माणसं बसलेले होते आणि त्याच्यात ते फक्कड महात्मा साधू बसलेले होते. साधूला काही चिंता नाही, नाव अशी लक 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 हालते तरी साधूचं भजन चालूच आहे. आणि ह्या सगळ्यांना मात्र भीती वाटते. नाव आता बुडते की काय असं वाटू लागलं. महात्म्यांनी त्या नदीतलं पाणी कमंडलून घेऊ लागले, नावेत टाकू लागले. नदीतलं पाणी घेऊ लागले, नावेत टाकू लागले. सगळे म्हणले बाबांच्या डोक्यावर परिणाम झालाय. बाबा नाव बुडण्याच्या तयारीत आहे, तुम्ही पाणी टाकाल तर चटकन बुडेल नाव, थांबा थांबा. साधू काहीच बोलत नाही. आणि पाहता पाहता 10-20 मिनिटाच्या या वादळानंतर वादळ शांत झालं आणि नाव पैल तीराला पोहोचली. त्यावेळेला महात्म्याने कमंडलू घेतलं, नावेत असलेलं पाणी काढून नदीला परत टाकू लागले. सगळे म्हणले बाबांच्या डोक्यावर परिणाम झालाय. महात्म्याला विचारायला लागले, बाबा आप ऐसा क्यों कर रहे थे बताइए. नाव बुडण्याच्या तयारीत होती, तुम्ही पाणी टाकत होते, नाव आता पैल तीराला आली, पाणी काढताय, काय कारण आहे तेवढं सांगा म्हटलं. महात्म्याने फार सुंदर उत्तर दिलं. महात्मा सांगू लागले, अरे पाण्याच्या मधोमध आपली नाव अशी लक 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 हलते, ती बुडणार आहे असं वाटलं. मी देवाला सांगत होतो, तुला जर आम्हाला बुडून मारायचं असेल तर चटकन मार, आमची तयारी आहे, घेऊन जा आम्हाला. मग ते पाणी टाकून हळूहळू लवकर बुडू दे, मार, आम्ही तयार आहोत. आणि पैल तीराला नाव आली. असं वाटलं की तुलाच मारायचं नसेल तर आम्ही घाई कशाला करायची, राहू दे मग कॅन्सर. याला साधू बनतात. जो तेरी मर्जी सो मेरी मर्जी, तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम. काय महात्मे गातात 2 मिनिट. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, हो मेरे अलबेले राम. तेरी मर्जी का, तेरी मर्जी का, तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेला. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेला. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम,
मर्जी तेरी का मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम मेरी मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम. भगवान परमात्म्याच्या मर्जीमध्ये आपली मर्जी मिसळली की आपला परमार्थ झाला. महाराज जो प्रत्येकाच्या हृदयात अंतकरणात वास्तव्य करतो त्याला शिव म्हणतात, त्यांना शंकर म्हणतात. आणि त्या परमात्म्याची कथा आपण श्रवण करत आहोत. आनंदाने देवाच्या कथेत श्रवणामध्ये लीन होणं ही अतिशय भाग्याची गोष्ट मानली जाते. महादेवाचं भजन फार सोपं आहे. एक चोर चोरी करत असताना दररोज एखाद्याकडून जर काही काढून घ्यायचं असेल, लपलेले आहेत, वाटसरू चाललाय, त्यावेळेला त्या बाकीच्या माणसांना सांगताना तो संकेताने बोलायचा हर हर. या शब्दाचा अर्थ त्यांचं हरण करा, काढून घ्या, पकडा पकडा, तो एकटा आहे म्हणून ते हर म्हणायची कोडवड आहे ही भाषा. पण तो एका दिवशी मेला, पण ते हर हर दोन शब्द महादेवाला प्रिय असल्यामुळं कैलासाला गेला. आयुष्यभर चोरी केल्यावर सुद्धा तो तिथं पोहोचला. म्हणून याच्यापेक्षा सोपं भजन काय असावं सांगा. एक माणूस दररोज वेश्येला भेटायला जातो. जात असताना सुंदर असे कमळाचं फूल त्या वेश्येला फार प्रिय होतं. दररोज ते फूल घेऊन जायचं. वेश्येला भेटण्याच्या घाईघाईमध्ये एका दिवशी ठेच लागली, धाड दिशत तो पडला, डोक्याला मार लागला. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं आता मी इथून उठणं शक्य नाही, माझा प्राण जाणार आहे, काय करावं. कमळाचं फूल त्याने हात असं थोडंसं वर उचललं आणि एक वाक्य त्याच्या मुखाने बोलला, शिवार्पणमस्तु शिवार्पणमस्तु. एवढं म्हणून ते फूल असं सोडलं आणि तो मेला. आयुष्यभर वाईट वागला, पण तेवढं एक वाक्य शेवटी बोलल्यामुळं नंतर तो मेल्या मेल्या कैलासातून विमान आलं आणि विमानात बसून त्याला कैलासाला शिवधामाला घेऊन गेले. याच्यापेक्षा सोपी देवता कोणती असावी, सहज सुलभ असलेली देवता कोणती असावी, आणि याच्यापेक्षा सोपं भजन कोणतं असेल. काय वेदातली मंत्र म्हणायची गरज नाही. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर हर हर महादेव एवढं जरी म्हटलं तरी त्याला मोक्ष आहे, त्याला मुक्ती आहे. फार सोपं भजन आहे महाराज. महादेवाचं चरित्र अतिशय पावन आहे, अतिशय पवित्र आहे. आज आपण बाकीची काही मोठी कार्य करू शकत नाही, देवाचं वर्णन ऐकू शकतो. याला फार श्रम लागतो असं नाही. आनंदाने आपण शांत चित्ताने थोडीशी कथा मन लावून ऐकली तरी निश्चितपणे याचा उद्धार होतोच. गंमत अशी आहे, काल आपण चरित्र ऐकत होतो. ब्रह्मदेवाचा थोडा अपमान झाल्यासारखं वाटलं, कारण ब्रह्मदेव संध्येच्या मागे लागले होते. संध्या ही मुलगी आहे, कन्या आहे, पण काम निर्माण झाल्यामुळं त्यांच्या लक्षात आलं नाही. कामाने एक बाण सोडला, सगळ्यांना काममोहित केलं होतं. काल आपण चरित्र ऐकलं. महादेव बोलले आणि महादेवांचे शब्द ब्रह्मदेवाच्या मनाला लागले होते. काही बोलता आलं नाही, चूक झाली, पण मनात मात्र ते घर करून होतात. मनात म्हणू लागले, गृहस्थी माणसाला संसाराचं कामाचं किती प्रेम असतं हे महादेवाला काय कळणार आहे. महादेव कोण आहेत? महादेव सदाशिव आहेत. आपण म्हणतो ना एकटा जीव सदाशिव, कारण महादेवाचं लग्न झालं नाही. लग्न झालं नाही म्हणून त्यांना संसाराचं काही प्रेम माहित नाही. काहीतरी केलं पाहिजे, महादेवाचं लग्न जमलं पाहिजे. याच्यासाठी काय करावं हा प्रश्न पडला. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र आहे, त्याचं नाव आहे दक्ष. दक्षाचं लग्न झालं आसिकनी कन्येसोबत आणि ते अतिशय गुणवान होते. यांना अगोदर 10,000 लेकरं झाली असं श्रीमद भागवतातही उल्लेख आहे, शिवपुराणातही उल्लेख आहे. या 10,000च्या 10,000 लेकरांना नारदानी ब्रह्मचारी करून टाकलं. त्यांना प्रश्न विचारले होते, ए पोरो कुठं चाललात? त्या 10,000 पोराने सांगितलं, आम्ही तप करायला चाललो. तप करून काय करणार आहात? म्हणले तप करून पुन्हा आम्ही गृहस्थाश्रमात येणार, लग्न करणार, सृष्टीचं सृजन करायचंय, जग वाढवायचंय, याच्याकरता आम्ही तपश्चर्या करणार आहोत. मुलांना सांगितलं, मी काही प्रश्न विचारतो त्याची उत्तरं द्या म्हटले. म्हणले असा एक देश आहे ज्या देशामध्ये एकच माणूस आहे. कोणता देश आहे तेवढं सांगा. मुलांनी मान हलवली, आहा माहित नाही म्हणले. म्हणले एक गुफा आहे, ज्या गुफेत गेलेला माणूस परत आलाच नाही आजपर्यंत. कोणती गुफा आहे माहित आहे का? त्याने सांगितलं नाही. म्हणले एक नदी आहे जी दोन्हीकडे वाहते,
ती कोणती नदी आहे माहित आहे का? म्हणले नाही. एक हंस नावाचा पक्षी आहे, तो बोलतो एक, त्याचा अर्थ वेगळाच निघतो, माहित आहे का? ते म्हणले नाही. म्हणले महाराज तुम्ही या प्रश्नाची उत्तर द्या. त्याने सांगितलं उत्तर देतो म्हणले, पण अगोदर तुम्हाला मला गुरु करावं लागेल, शिष्य व्हावं लागेल आणि माझ्यासारखं ब्रह्मचारी राहावं लागेल. म्हणले लग्न करायला जमणार नाही. ते म्हणले प्रश्नाची उत्तर द्या, लग्न कॅन्सल. म्हणले काय 10,000चे 10,000 ब्रह्मचारीच राहिले. नारदांना त्यांनी गुरु मानलं. सांगा म्हणले प्रश्नाची उत्तर. म्हणले पहिला प्रश्न होता, असा एक देश आहे ज्या देशात एकच व्यक्ती आहे, तो देश आणि तो व्यक्ती कोण आहे? त्याचं नाव भगवान श्रीमन नारायण किंवा भगवान श्री शंकरजी. त्यांना आपण परब्रह्म परमात्मा असं म्हणतो. जगात एकच आहे आणि सगळी त्याचीच रूप आहेत, फक्त तो परमात्मा एकटाच. म्हणले एक नदी आहे जी दोन्हीकडे वाहते, त्या नदीला माया नदी असं म्हणतात. माया नदी, मायेचा प्रवाह दोन्हीकडे असतो. तर आपली नदी एका बाजूने आली तर दुसरीकडे वाहते. भारत देशातल्या बहुतांशी नद्या पूर्वेकडे वाहतात, पूर्वाभिमुख आहेत, त्या पूर्वेकडे वाहतात. 1-2 नद्या जर सोडल्या तर बाकीच्या नद्या सगळ्या पूर्वेकडे वाहतात भारत देशातल्या. पण माया नदी पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे एकदाच वाहते. म्हणजे तिचा प्रवाह 2 दिशेला एकदाच चालतो. आणि मायेचं काय चाललंय हे फक्त एक तर ईश्वराला माहीत आहे, नसेल ते एखाद्या साधूला माहीत आहे. माया बाकीच्यांना काही कळत नाही, कळू देत नाही. म्हणले गुफा आहे, ज्या गुफेत गेलेला माणूस परत आला नाही, त्या गुफेचं नाव आहे मरण. सगळे पुन्हा पुन्हा भेटतात, पण मेलेला माणूस भेटत नाही. गेले ते नाही आले परत नाही. ते एवढी माणसं गेली महाराज, कोण कोण आले परत? कोणीच येत नाही, येत नाही कोणीच. आता उगनंत म्हणतात हे स्वप्नात आले, ते आले. स्वप्नात आले म्हणजे ते आपल्या चित्तात होते म्हणून स्वप्नात दिसले, ते काय बाहेरून आले नाही. आपल्या चित्तामध्ये कुठतरी ते घर करून बसले म्हणून आहे. आता स्वप्नात कोणी कोणी काही वेळेला कधीच न भेटलेला माणूस स्वप्नात येतो, महाराज जय हरी म्हणतो. कधीच त्याची आपली काही गाठ भेट नाही, त्याची ओळख नाही, असा एखादा व्यक्ती स्वप्नात येतो. मला सांगा तो माणूस कधीच भेटला नाही, मग स्वप्नात कसा आला असेल? त्याचं वर्णन असं आहे, या जन्मात तो भेटला नाही, पण पूर्वजन्मात कुठंतरी त्याची आपली भेट झाली आणि ते चित्तामध्ये घर करून येतो आणि ते आज व्यक्त झालं, प्रगट झालं. या निमित्ताने त्यांची आपली गाठभेट स्वप्नात झाली. गेले ते नाही आले परत नाही. म्हणजे मेलेला माणूस परत येत नाही. ती गुहा म्हणजे मृत्यूचं द्वार आहे. आणि विचित्र भाषा बोलणारा तो हंस पक्षी म्हणजे वेद आहेत, शास्त्र आहेत. शास्त्राला काय म्हणायचं फार कमी लोकांना कळालं. शास्त्र सगळ्यांना कळत नाहीत महाराज, फार कमी माणसाला शास्त्र कळतं. जे बुद्धिमान आहेत, विद्वान आहेत, पंडित आहेत, मोजक्या माणसांना शास्त्र कळतं, बाकीच्या लोकांना काही कळत. योग असा आहे म्हणले महाराज. मग आता काय? आता काहीच नाही, ब्रह्मचारी राहायचं. पुन्हा एकदा 1000 लेकरं जन्माला आणली. संकल्प सृष्टी होती, 1000-2000 लेकरं एकदा जन्माला यायची महाराज. मैथुनी सृष्टी मनुराजापासून चालू झाली पुढे. अगोदर ही सृष्टी नव्हती, अगोदर संकल्प सृष्टी होती. मग नंतर 1000 लेकरं पुन्हा जन्माला आणली. पुन्हा महात्म्याने संन्यासी करून टाकलं, ब्रह्मचारी केलं नारदजीने. ते दक्ष महाराजांना राग आला. दक्ष महाराज म्हणले हे बाबा आपण लग्न करणं दुसऱ्याचं जमू दे ना, कस करावं म्हटलं. नारदजी लग्न करत नाही तर दुसरं कोणाचं होत असेल ते नारदांना बरं वाटत नाही. नारदांना शाप दिला. नारदजी मी तुम्हाला शाप देतो, आजपासून 2 घटिका सुद्धा एका जागेवर तुम्ही थांबू शकणार नाही. नारदजी म्हणले अच्छा हुआ, पाणी बहता भला जोगी रमता भला. पाणी वाहत राहिलं की स्वच्छ राहतं, महाराज फिरत राहिले की निष्कलंक राहतात. ते जर एका जागी राहिले तर ते कलंक लागण्याची भीती असते आणि पाणी गडूळ होण्याची भीती असते. म्हणून जोगी रमता भला, पाणी बहता भला. साधूने फिरत असावं, साधू स्थिर असू नये. काही कारण नसताना सुद्धा साधूवरती आळ येतो महाराज कधी कधी. एका गावामध्ये एक मोठा माणूस आहे, त्या माणसाला तीर्थयात्रा करायची होती आणि त्यांच्याकडे 200 रुपये होते. सोन्याचे नाणे होते त्या काळातले, सोन्याचे पैसे होते. त्याने विचार केलं बँका नाहीत, घरी पैसे ठेवलं तर कोणतरी चोर येईल, घर फोडेल, पैसे घेऊन जाईल, काय करावं. 200 रुपये घेऊन तो साधूकडे आला. महात्म्याला सांगितलं, म्हणले बाबा माझ्याकडे 200 रुपये आहेत आणि तुमच्या आश्रमात मला ते पैसे ठेवायचे. महात्मा म्हणले पा तुझं तू ठेव कुठतरी चांगली जागा बघून, आणि परत आलास की तू घेऊन जा. मग त्याने आपल्या आठवणीनं ते पैसे ठेवले तसेच. मग ते कुठतरी लपून ठेवले.
2-3 महिने त्यांनी तीर्थयात्रा केली आणि तीर्थयात्रा करून परत आला. आल्यानंतर महात्म्याच्या आश्रमात गेले. म्हणले बाबा माझे पैसे कुठे आहेत? महात्म्याने सांगितलं, म्हणले बाळ बघ तू कुठे ठेवलास, घेऊन जा. पैसे काढले, घरी घेऊन गेले. आता गंमत आहे का, मागच्या काळात तीर्थयात्रा करून आलं की फार लोक भेटायला येत होते, कारण तीर्थयात्रा मागे कठीण होती. आता काही कठीण नाही, आता प्रवास सोपा झाला. आले, सगळे बोलायला लागले, मग गप्पा गोष्टी व्हायला लागल्या. बोलत बोलत बाहेर जाऊन मंदिरावर बसले. तिथं 10-5 माणसं जमली. यांचा एक जवळचा मित्र, त्यांची पत्नी आजारी पडली होती, म्हणून तो मित्र, माझा मित्र आलाय म्हणून धावत धावत घरी आला. त्यांनी विचारलं, वहिनी काव? म्हणले माझा मित्र कुठं आहे? म्हणले भाऊजी ते बाहेर गेले. काही नाही म्हणले, माझी पत्नी आजारी पडली, मला 200 रुपये 20 रुपयाची गरज आहे आणि माझ्या मित्राकडे पैसे आहेत मला माहित आहे, माझा मित्र मला नको म्हणणार नाही. त्याने सांगितलं, म्हणले भाऊजी एक काम करा, ते तर नाही आहेत, तुम्हाला हॉस्पिटलला जायचं आहे, याच्यातले 20 रुपये घ्या आणि तुम्ही जा. 20 रुपये काढून दिले आणि पुन्हा ते पैशाचं गाठडं तसंच बांधून ठेवलं. आता लक्ष द्या, तो माणूस 2-3 तासानंतर घरी आला. त्याने ते पैसे सोडून मोजून बघितले. एकदा मोजून बघितल्यावर त्याच्यात 180 रुपये निघाले. त्यावेळेला मग लगेच पुन्हा बाहेर आला. 5-50 माणसं गोळा केली त्याने. सगळ्यांना सांगायला लागले, अरे तुम्हाला माहित नाही का, हा केवळ दिसायला साधू आहे, याने आपले 20 रुपये चोरले, बेईमानी केली. महाराजांच्या मठात पैसे ठेवले होते, त्यांनी सांगितलं होतं मी पैशाला स्पर्श करत नाही, आणि 20 रुपये काढले. आत्ता मोजल्यावर 180 रुपये निघाले. आता सगळे बाहेर ओट्यावर बसणारी माणसं काही सुज्ञच असतात असं नाही. आणि महाराज लोकांचा अपमान करताना फार लोक पुढे येतात. मला त्याने सांगितलं, म्हणले अशा महाराजांना गाढवावर बसून धिंड काढली पाहिजे, अशा महाराजांना चपला बुटांची माळ त्यांच्या गळ्यात घातली पाहिजे, त्यांच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे, त्यांचा अपमान करून धिंड काढली पाहिजे. सगळे आले, कुंभारवाड्यात जाऊन गाढव घेऊन आले, गाढवावर महाराजांना बसवलं, त्यांच्या तोंडाला काळं फासलं. साधू 1 म्हणत नाही, 2 म्हणत नाही, साधूचं भजन चालू आहे, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. चपला बोटांची माळ गळ्यात घातली आणि अपमान करून महात्म्याला गावभर फिरवायला लागले महाराज. त्यावेळेला सगळी बघत होते, सगळी महाराजांना नाव ठेवत होते, अरे बघा बघा साधू आहे, पैसे चोरतो म्हणले हा. आणि हे धिंड ज्या वेळेला त्यांच्या स्वतःच्या घरापुढे आले, ज्यांनी सुरुवात केलं होतं, ते त्यांची पत्नी बाहेर आली आणि बघितलं तर काय, अरे ब्रह्मचारी महात्मा आहे, त्या महात्म्याचा अपमान करते ती लोक. जवळ आली आणि बघितलं तर काय, आपलाच पती, आपले मालक समोर आहेत. विचारलं, का हो काय झालं, का महाराजांचा अपमान करताय, काय चूक केली आहे बाबांनी? त्यांनी सांगितलं, म्हणले अगं तुम्ही बायका फार भोळ्या असता म्हणले, या महाराजांकडे मी 200 रुपये ठेवले होते आणि या महाराजांनी 20 रुपये चोरून घेतले त्याच्यातले. तुम्ही विनाकारण साधू लोकांवर, महाराज लोकांवर विश्वास करता. बाईच्या लक्षात आलं की ते 20 रुपये बाईने काढले होते आणि यांच्या मित्राला दिले होते. बाई सांगायला लागली, अहो एकदा तुम्ही मला विचारायला पाहिजे होतं की माझे 20 रुपये तू घेतलेस का, एकदा मला विचारून तुम्ही पुढचा पाऊल टाकायला पाहिजे होता. तुम्हाला माहित आहे का, तुमचे 20 रुपये मी घेतले, तुमच्या मित्राची पत्नी आजारी होती, मी त्यांना ते पैसे दिलं होतं. एवढं म्हणल्यानंतर वाईट वाटलं महाराज. साधूचा काही दोष नसताना साधूचा अपमान झाला होता. त्या गाढवाहून त्या महात्म्याला हात धरून खाली उतरवलं, आपल्या हाताने ती माळ काढून टाकली, साधूच्या पायावर डोकं टेकवलं. पटपट पटपट डोळ्यातून अश्रुधारा प्रवाहित होतात. बाबा मला क्षमा करा, चूक झाली बाबा, माफ करा, मी अपराधी आहे, मी गुन्हेगार आहे, कारण नसताना मी तुम्हाला त्रास दिला, पीडा दिली, हे असं करायला नको तू म्हणले, चूक झाली, क्षमा करा. महात्म्याने त्यांना वर उचललं, हाताला धरून सांगायला लागले, म्हणले बेटा आजपर्यंत महाराज म्हणून ज्या तू पाया पडत होतास, सन्मान करत होतास ना, त्यावेळेला मला आनंद वाटला नाही, आणि आज अपमान करतोस, दुःख वाटलं नाही. मी या दोन्हीच्या पार पुढे पोहोचलोय. सन्मान आणि अपमान ज्यांच्या जीवनातलं संपलाय त्याला साधू म्हणतात. म्हणा ज्याला सन्मानाची इच्छा आहे तो साधू नाही, ज्याला अपमान केल्यावर ज्याचं मन लागत नाही तोही साधू नाही. म्हणा महात्मा सांगायला लागले, आजपर्यंत ज्यांना तुम्ही साधू म्हणून सन्मान करत होते, ज्या शरीराला महत्व देत होते, नाही मुठभर माती मी त्याच्यावर टाकतो, आणि आज ज्या देहाचा अपमान झाला मुठभर माती त्याच्यावर टाकतो. म्हणून साधू त्या दिवशी रात्रीला गाव सोडून निघून गेले. गंमत असे, कारण नसताना संत महात्म्यांचा अपराध होतो.
साधूला शाप मिळाला, नारदजींना शाप मिळाला. नारदजी म्हणले कोई बात नाही. नारदांच्या मनात आला असतं तर दक्षाला शाप दिले असते, दक्ष जळून भस्म झाला असता. पण नारद महाराज शाप देत नाहीत. आपण शाप दिलं की आपलं तप कमी होतं. आम्ही जे भजन करतो ना, आमच्या मुखाने जर कोणाचं वाटोळं हो दे असं म्हटलो, भजनाचं पुण्य निघून जातं महाराज. त्याच्यामुळं सावधान, शाप द्यायचा नाही कोणाला. तर महिला मंडळ देतात थोडं, नाही द्यायचं आता आजपासून. कथा ऐकल्यापासून नाही द्यायचं. काही हो द्या आता, कोणाला चांगलं म्हणायचं नाही, खराब म्हणायचं नाही, शाप द्यायचा नाही. आपण कठोर वाक्य बोललो, आपण शाप दिलो तर आपलं पुण्य निघून जातं, पुण्याचा क्षय होतो. म्हणून शाप द्यायचा नाही, म्हणायचं नाही कोणाचं वाटोळं होईल म्हणू नये. नारद महाराज निघून गेले, काहीच बोलले. दक्षाला आश्चर्य वाटलं की मी महाराजांना शाप दिल्यावर सुद्धा महाराज एक शब्द बोलले नाहीत. धन्य आहेत नारदजी, धन्य आहेत नारद. इकडे मग दक्षाला ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हणले एक काम करा, तुम्ही जगन्मातेला प्रसन्न करून घ्या. दोघं पती पत्नी जगदंबेची उपासना करण्यासाठी बसले आणि जगन्मातेची उपासना करू लागले. जवळजवळ 27 वर्ष त्यांनी तप केलं म्हणतात. आणि दोघांनी तप केलं, नवरा बायकोनी. भजन दोघांनी करावं, कथा ऐकायला दोघांनी यावं, कीर्तनाला हरिपाठाला दोघांनी जावं, असा नियम आहे. नाहीच जमलं समजा काही अडचणीमुळे एकटं यावं लागलं तरी हरकत नाही, कारण आपला अर्ध पुण्य त्यांच्या खात्यात ट्रान्सफर होतं, त्याच्यामुळे काय चालतं असं. पण शक्यतोवर दोघांनी भजन केलं पाहिजे. मोरारी बापू सांगत होते, भजन और भोजन साथ में बैठ के करना चाहिए. भजन करताना जेवण करताना एकत्र असावं म्हणे परिवारातली सगळी लोक. दोघांनी तप केलं. जगदंबा प्रगट झाल्या. वत्स वरमब्रूही, काय हवाय? ए दक्ष, ए राजा, अरे मी प्रसन्न आहे, माग तुला काय हवाय. तर मनात इच्छा आहे की जगदंबा आपली मुलगी म्हणून जन्माला यावी, पण बोलण्याची हिंमत झाली नाही. राजा काहीच बोलत नाहीत. म्हणले माता मागायचं आहे, पण मनात अंतकरणात थोडंसं भय वाटतं, काय करावं सांगा. नाही नाही, तू माग राजा, तू काही माग, मी द्यायला तयार आहे. म्हणले माता आमची इच्छा आहे की आम्हाला एखादं कन्यारत्न पाहिजे, पण तुमच्यासारखं पाहिजे. म्हणजे मुलगी झाली तर तुमच्यासारखी मुलगी आमच्या पोटी जन्माला यावी, एवढं आमचं म्हणणं आहे. त्यावेळेला सृष्टीची ब्रह्मांडाची मालकीन सांगते, राजा अरे माझ्यासारखी कशाला, मीच तुझ्या पोटी कन्या म्हणून जन्माला येईन. आणि साक्षात जगदंबा दक्ष महाराजांच्या पोटी कन्या रूपाने प्रगट झाल्या. आणि जगदंबेचा झालेला सुंदर असा अवतार ते म्हणजे सती माता, सती महाराणी त्यांचं नाव आहे. अतिशय सुंदर होत्या, अतिशय गुणवान होत्या. सती मातेचं चरित्र अतिशय सुंदर आहे. आनंद वाटू लागला. दक्षाला फार समाधान वाटतं, कारण जगदंबाच त्यांच्या पोटी आलेली आहे. आनंद वाटतो. मला एक वाक्य आवर्जून बोलावं असं वाटतं, ज्यांच्याकडे कन्या आहे, ज्यांच्याकडे मुली आहेत, ओळखावं त्यांच्या घरी लक्ष्मी आहे, त्यांच्या घरी लक्ष्मी आहे. कारण साक्षात जगदंबा कन्यारत्न होऊन प्रगट झालं म्हणून आनंदाची गोष्ट आहे. भाग्यवानाला या गोष्टी घडतात. आणि बरेच जण पहिल्यांदा मुलगी झालं की नाराज होतात म्हणून. बरेच जणांना वाटतं अरे आम्हाला पहिली मुलगी झाली म्हणतात. ओळखावं आपल्या घरी लक्ष्मी आली, पहिल्यांदा लक्ष्मी आली. महात्मे फार गोड वर्णन करतात. ज्यांच्याकडे कन्या आहे त्या घरातला आनंद फार वेगळा असतो, मला फार वेगळा असतो. म्हणून मुलगी असलीच पाहिजे असा नियम आहे, असलीच पाहिजे. योग असा आहे, पाहता पाहता थोड्याशा मोठ्या झाल्या. नारद महाराजांनी त्यांना मार्गदर्शन केलं. म्हणले आता मुलगी झाली पण जावाई कसा भेटेल, हा एक मोठा प्रश्न असतो, हा एक मोठा प्रश्न असतो, जावाई कसा. त्याने सांगितलं तुमच्या मुलीने जर तपश्चर्या केली, महादेवाला प्रसन्न करून घेतलं तर महादेव तुमचे जावाई होते. सती महाराणीने तप केलं म्हणतात. तपश्चर्या फार सुंदर आहे. सती माता आणि पार्वती मातेचं चरित्र जवळजवळ सारखं आहे, दोन्ही कथा जवळजवळ सारखे. तपश्चर्या केल्यानंतर सुंदर पद्धतीने महादेवांना ते तप अतिशय आवडलं, महादेव प्रसन्न झाले. ती तपश्चर्या पाहायला देव येत होते. फार सुंदर तपश्चर्या होती महाराज. तप म्हणजे देहाला कष्टवणं, देहाला पीडा देणं, देहाला कष्ट देणं, याला तपश्चर्या असं म्हणतात.
पाहता पाहता मग सुंदर पद्धतीने दक्ष महाराजांना सांगितलं की आता तुमची कन्या मी स्वीकारायला तयार आहोत आणि आनंदाने महादेवाचं आणि सती मातेचं लग्न होऊ लागलं. दोघांचा विवाह होतो. फार सुंदर पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. अतिशय आनंदाने सती महाराणी सासरी आल्या, महादेवाकडे आल्या, कैलास पर्वतावर आल्या. तर बऱ्याच जणाला असं वाटतं ज्या वेळेला नवीन नवरी लग्न करून जाते फार मोठी स्वप्न असतात महाराज. अहो म्हणले बाकीचे देव आहेत, आमचे महादेव आहेत, बाकीच्यांचं घर लहान असेल आणि महादेवाचं बंगला फार मोठा असेल. महादेवाचा बंगला कसा होता आपल्याला माहित आहे. महादेवाचा बंगला स्मशान. महादेवाच्या कैलास पर्वताचा ज्या ज्या जागेवर उल्लेख आला तिथं असं वर्णन आहे, फक्त एक वटवृक्ष आहे, वडाचं झाड आहे, 4 भिंती बांधलेले आहेत, असा उल्लेख मला कुठंच भेटला नाही. हा महादेवाचं एक धाम आहे, जसं भगवान श्रीमन्नारायणाचं वैकुंठ आहे, रामप्रभूंचं साकेत धाम, कृष्ण कन्हैयाचं गोलोक धाम आहे, तसं महादेवाचं सनातन धाम आहे असा उल्लेख आहे, ज्या धामात सगळी ऐश्वर्य पाहायला भेटतात. पण कैलास पर्वतावर तर फक्त स्मशान आहे. सतीमातेला असं वाटलं की किती मोठा बंगला, किती मोठं घर. ते नंदीवर बसून जाता जाता योग असा झाला म्हणतात, स्मशानात जाऊन नंदी थांबला. त्यावेळेला महादेवाला म्हणू लागले, चला की देवा आपल्या घरी जाऊ, चला की देवा आपल्या घरी जाऊ. महादेव म्हणले, आपणे राम का यही घर आहे, म्हणले हेच घर आपलं आहे देवी, उतरा आता खाली. अरे बापरे, म्हणले देवा लोकांची घरं किती मोठी असतात, पण आपणाला घर घरच नाही म्हणले. मुळात आपण स्मशानात राहतो, इथं राहायचं का आपण. त्याने सांगितलं, मी कितीतरी काळापासून इथंच आहे आणि तुम्हाला सुद्धा इथंच राहायचं आहे. म्हणले बघा बंगल्यावर बंगले तयार व्हायला लागले आणि आपण आता स्मशानात वास्तव्य करतो. त्यावेळेला सांगू लागले, म्हणले नाही नाही, खरं सांगू का, लोकांची घरं खोटी आहेत आणि आपलं घर खरं आहे. लोकांची घरं खोटी आहेत म्हणून कोटी रुपयाचं घर असताना सुद्धा मेल्यावर घरात जाळत नाहीत, स्मशानात आणतात, स्मशानात आणतात ना. आपलं घर खरं आहे. एकदा स्मशानात जाऊन थांबलं की आता पुढे कुठं वाटचाल नाहीये, झाले शांत तिथं आता. म्हणून खरी जर जागा कुठली पवित्र असेल तर ते स्मशान आहे, ज्या जागेवर कायम वास्तव्य, कायम मुक्काम करायला अगदी स्थिर होतो माणूस, त्याच्या पुढे प्रवास नाही. आता त्या दिवशीपासून स्मशानात राहू लागले म्हणतात. पण आता गंमत आहे का, सतीमातेला असं वाटलं आपणालाही बंगला पाहिजे, आपणालाही बंगला पाहिजे. पण महादेवानी बंगला बांधला सतीमातेसाठी आणि वास्तुपूजनाला रावण आला होता म्हणतात. रावणाने ते बंगला बघितला, म्हणले काय बंगला आहे, काय बंगला आहे देवा, किती सुंदर बंगला आहे. मग काही नाही म्हणले, देवा दक्षिणा म्हणून बंगलाच देऊन टाका. वास्तूला आला आणि बंगलाच घेऊन गेला. तीच लंका आहे. लंका म्हणजे मुळात महादेवाचं घर आहे. पण त्याने सांगितलं, म्हणले रावणा सगळं घर तुला, पण याच्यात एक राम मंदिर आहे ते पाडायचं नाही, कारण तुझी प्रवृत्ती असुरी आहे. त्याने सांगितलं, आमच्या 3 भावात एक भाऊ देवदेव करतात म्हणले विभीषण, ते घर त्याच्या ईशाला ज्याच्यात राम मंदिर आहे. महाराज पाहता पाहता योग असा आनंदाने वास्तव्य करतायत अतिशय सुंदर पद्धतीने. याच्यात एक घटना घडली. महादेवाला रामकथा अतिशय प्रिय आहे. रामकथा श्रवण करावं याच्याकरता अगस्ती महाराजांच्या आश्रमाच्या दिशेने त्यांची वाटचाल चालू झाली. एक बार त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माही. शंभु गए कुंभजर सिपाही, शंभु गए कुंभजर सिपाही, संग सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी. हो अरु घटना संभव मुनि विज्ञानी, अरु घटना संभव मुनि विज्ञानी. मंगल भवन अमंगल हारी, द्रवभूषु दशरथ अजीर बिहारी. हो राम सिया राम सिया राम जय जय रामा. मंगल भवन अमंगल हारी. महादेव
महादेवाला रामकथा ऐकण्याची इच्छा झाली. ज्या महात्म्याने, ज्या परमात्म्याने रामायण जगाला दिलं, आज रामायण ऐकावं अशा अंतकरणात इच्छा झाली. आणि जगदंबेला, सती महाराणीला सोबत घेतलं आणि रामकथा ऐकण्याकरता अगस्ती महाराजाकडे आले. अगस्ती महाराजांच्या आश्रमात आले. आनंद वाटला. महाराज अगस्ती महाराजांनी सन्मान केला, कारण इतका सुंदर श्रोता प्राप्त झाला. ज्यांना रामायणाचा अतिशय प्रेम आहे तो श्रोता आहे. आणि सुंदर पद्धतीने त्यांचं आसन मांडलं, दोघांना पती पत्नीला बसवलं. आत्ता जी उपमा दिली सती मातेला, संग सती जगजननी भवानी, जगन्माता आहेत असं ते बोलले. आणि फार सन्मान केला. पूजे ऋषी अखिलेश्वर जानी. अतिशय प्रेमाने त्यांचा सन्मान केला, त्यांचं पूजन केलं. आनंद वाटला आणि सांगितलं, बाबा मी रामकथा ऐकायला आलो, तुम्ही रामायण सांगा. सुंदर पद्धतीने अगस्ती महाराज, ज्यांचा जन्म एका कुंभातून झाला, एका घटातून ते जन्माला आले, ते प्रगट झाले, गोड अशी रामकथा सांगतायत. आणि ती रामकथा अतिशय मन लावून ऐकू लागले. पण आता याच्यात गंमत झाली. महादेवानी कथा फार सुंदर ऐकली, सती मातेचं कथेत मन लागलं नाही. का मन लागलं नाही? कारण सती मातेला वाटत होतं जे रामायण महादेवाने निर्माण केलंय, रचना केली रामायणाची, काव्य ज्यांनी समाजाला दिलंय, तेच जर श्रोता म्हणून बसले तर महाराज काय कथा सांगतील असं थोडं मनात वाटलं. आणि गंमत अशी आहे, कथा ऐकत असताना फार लहान होऊन बसावं लागतं, मग जमतं. ज्या घागरीला पाण्यात भरायचंय तिला कुठतरी झुकावं लागतं, ती भरते. ती जर तशीच थांबली तर पाण्यात राहूनही ती भरत नाही. म्हणजे कुठंतरी विनम्रता अंतकरणात पाहिजे, मग तो कथेचा आनंद आपल्याला घेता येतो. पूर्ण कथा झाली. कथेत काही फार सतीमातेचं मन लागलं नाही. महादेव अतिशय प्रेमाने ती कथा ऐकतात. अतिशय आनंद वाटलं, प्रेम वाटलं सुंदर पद्धतीने. मग परत येत असताना आता वक्त्याला काहीतरी द्यावं लागतं. ज्याने आपल्याला कथेचं दान दिलंय त्यांना काहीतरी द्यावं लागतं. सांगितलं, म्हणले महाराज तुम्हाला काय हवं आहे ते सांगा. अगस्ती महाराज सांगतायत, माझ्या अंतकरणामध्ये ही भक्ती अशीच असावी, कायम माझ्याकडनं रामकथेची सेवा घडावी. आनंदाने सुंदर पद्धतीने हेच कार्य माझ्याकडनं घडलं पाहिजे. तेव्हा माझं आयुष्य परमात्म्याच्या चरित्रात गेलं पाहिजे, एवढं मागणं मागितलं. मग तिथून परत आले. परत येत असताना त्यांनी दक्ष कुमारी म्हणजे दक्षाची कन्या परत चालली, हे तुलसीदास महाराजांचं वाक्य. आणि आले त्या वेळेला ते सांगतायत जगत जननी भवानी, आणि जाताना दक्ष कुमारी म्हटले. कारण कथेत मन लागलं नाही म्हणून सन्मानाचे शब्द काढून घेतले. मन लावून त्यांनी कथा ऐकली नाही. आणि तेवढ्यात गंमत ऐका, दंडकारण्यातून येत होते आणि त्याच्यात प्रभू रामचंद्र नेमकं त्याच वेळेला परमात्म्याचा अवतार चाललेला आहे. सीता मातेचं अपहरण झालंय, राम दुःखी आहेत, हे सीते हे सीते म्हणून अतिशय दुःखी अंतकरणाने वृक्षाला भेटतायत, मिठी मारतायत. अगदी विरहाने ते व्याकुळ झाले. सीता मातेचा शोध घेताय, सीते सीते सीते. ज्या वेळेला राम प्रभू सीते सीते म्हणायचे त्यावेळेला वृक्षाला सुद्धा महाराज ते दुःख सहन होत नव्हतं. आजूबाजूचं सगळं वातावरण दुःखी झालेलं आहे, दुःखी झालेलं आहे. भगवान शंकरजी प्रभू रामचंद्राला पाहताय, जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद. दुरून नमस्कार केले, जवळ गेले नाही. दुरून बघितलं, प्रभू रामचंद्राला नमस्कार केला. सती माता विचारायला लागले, देवा तुम्ही कोणाला नमस्कार करताय? म्हणले, देवी हे जे सीते सीते म्हणून रडतायत ना, दुःख करतायत ना, ते ब्रह्मांडाचे मालक आहेत. ते भगवान प्रभू रामचंद्र आहेत, भगवान श्रीमन नारायणाचा अवतार आहेत. ते सती माता म्हणल्या, जर ते साक्षात देव असतील तर त्यांची पत्नी कोण चोरून नेलंय त्यांना माहित नाही का? त्यांना एवढंही कळलं नाही की त्यांच्या बायकोला कोण पळून नेलं, कोण त्यांचं अपहरण केलंय, माहित नाही? ते सांगायला लागले. म्हणले, देवी रंगमंचावर एखादा श्रीमंत माणूस गरिबाची भूमिका करतो, दरिद्री माणसाची भूमिका करतो, आणि त्याचं ते दारिद्र्य बघितल्यावर लोक म्हणतात, अरे रे रे काय दरिद्री माणूस आहे, काय याची अवस्था आहे. पण स्टेजून खाली उतरला की त्याच्या इतका श्रीमंत कोणी नाही. तसं रंगमंच आहे, ब्रह्मांडाचे मालक जरी असले तरी रंगमंचावर लीला चालली.
सती माता म्हणल्या मला विश्वास वाटला नाही देवा. म्हणले तुमच्या बोलण्यावर आणि जे दृश्य दिसते या दोन गोष्टी जवळजवळ माझ्या बुद्धीला न पटणार आहेत. महादेव म्हणले जर तुम्हाला पटलंच नाही तर परीक्षा घ्या, काही हरकत नाही. मला माहित आहे, मला विश्वास आहे, माझ्या बुद्धीला दृढ आहे. आता मला माहित आहे की प्रभू रामचंद्र म्हणजे साक्षात परमात्मा आहेत. मी खात्रीने इथंच आहे. आता तुम्ही जाऊन या. वटवृक्षाखाली महादेव बसले. वडाच्या झाडाला विश्वासाचं प्रतीक म्हटलं जातं. बट विश्वास अचल निज धर्मा. विश्वास म्हणजे वट. सतीमाता परीक्षा घेण्यासाठी आल्या. विचार करू लागल्या. पुनी करी विचार. पुन्हा एकदा विचार केल्या की कसं परीक्षा घ्यावी. ते म्हणताय सीते म्हणून रडतायत ना, आपण सीताच होऊन पुढे गेलं पाहिजे. सीता मातेचं रूप घेतलं. राम प्रभूंच्या पुढे चालू लागल्या. परमात्म्याला क्षण सुद्धा लागला नाही ओळखायला की कोण आहे. का पहिली चूक झाली. सीता माता असत्या तर रामाच्या पुढे चालल्या नसत्या. कारण सबंध आयुष्यामध्ये सीता मातेने रामप्रभूंच्या समोर पाऊल टाकलं नाही. आणि आज ते पुढे चालतायत. याच्यावरच लक्षात आलं की सीता नाही सती माता आहे. हे दुःखी आहेत. लखनजी दुःखी आहेत, रामप्रभू दुःखी आहेत. आणि तेवढ्या सती माता पुढे चालतायत. रामप्रभूंच्या लक्षात आलं. रामप्रभू विचारू लागले. म्हणले माता प्रणाम. म्हणले दंडकारण्यामध्ये तुम्ही काय करताय. वृषकेतू भगवान शंकरजी कुठे आहेत माता सांगा. एवढं म्हणल्या लगेच त्यांच्या लक्षात आलं की बापरे, परमात्म्याने मला ओळखलं आणि खरंच ईश्वर आहेत, खरंच श्रीमन नारायण आहेत. म्हणले देवा, महादेवानी मला परीक्षा घेऊ नको असं सांगितलं होतं. खरंच मला माहित आहे माझी चूक झाली. सांगा म्हणले तुम्ही दुःखी आहेत आणि आमचे परमात्मा तुमचं का स्मरण करत होते, का सच्चिदानंद म्हणून नमस्कार करत होते ते सांगा. सुंदर पद्धतीने एकमेकात असलेला संबंध सांगितलं. सतीमाता परत आल्या. सतीमाता आल्या की महादेवाने विचारलं. म्हणले कस काय देवी, बरे आहो का. म्हणले बरं आहे ना सगळं. असं कधी म्हणतात, गडबड होण्याची शक्यता असलं की म्हणतात बरं आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना असं. आणि फार वेळ झाला नव्हता, 10-5 मिनिटं झाली होती. गेल्या सीता मातेचं रूप घेतलं, परमात्म्याने ओळखलं आणि हे परत आले. आल्या लगेच विचारलं. म्हणले बरं आहे का सगळं. हा देवा म्हणले काही नाही. परीक्षा घेतले का. खोटं बोलल्या महाराज. कछुन परीक्षा लीनी गोसाई. कछुन परीक्षा लीन गोसाई. कछुन परीक्षा लीन गोसाई. कछुन परीक्षा लीन गोसाई. कछुन परीक्षा लीनी गोसाई. कछुन परीक्षा लीन गोसाई. कछुन परीक्षा लीन गोसाई. कछुन परीक्षा लीन गोसाई. दीन प्रणाम तुम्हारी नाई. दीन प्रणाम तुम्हारी नाही. मंगल भवन अमंगल हारी. प्रभु सुदशरथ अधीर बिहारी. हरी बोल. सती माता महादेवाला खोटं बोलल्या. कछुन परीक्षा लिनी गोसाई. देवा ही परीक्षा घेतली नाही हो, परीक्षा घेतली नाही. हा एवढंच झालं. तुम्ही दुरून नमस्कार केला, तुम्ही जवळ जाऊन नमस्कार केले, एवढंच झालं. म्हणले आज महादेवाला खरं बोलले असते तर पुढे होणारं टळलं असतं. आज खोटं बोलले. खोटं बोलले. काही वेळेला काही विपरीत गोष्टी घडल्या. स्पष्ट बोलल्यावर, खरं बोलल्यावर कदाचित ते टळलं असतं. महादेवाच्या लक्षात आलं सती माझ्याशी खोटं बोलली, खोटं वागली ती माझ्याशी.
आणि ज्या सतीला, जी माझी अर्धांगी आहे, तिला जर परमात्म्याने माता म्हटलं असेल, मी ज्यांना इष्ट मानतो त्या परमात्म्याने जर माझ्या पत्नीला आई म्हटलं असेल, तर आजपासून हिचा आणि माझा पती पत्नी हा संबंध संपला. का? कारण ज्या परमात्म्याने आई जिला म्हटलंय ती माझ्यासाठी मातृतुल्य झाली. आजपासून स्त्री पत्नी म्हणून तिचा माझा संबंध संपला. आले, काही नाही देवी म्हणले चला. पण महाराज हा संकल्प ज्या वेळेला महादेवानी केला त्यावेळेला आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सुंदर उत्तर दिलं की असा संकल्प केवळ तुम्हीच करू शकता देवा, कारण तुमचं प्रभू रामचंद्रावर इतकं प्रेम आहे. असा संकल्प, असा दृढ निश्चय केवळ तुम्हीच करू शकता. इथून पुढे आले परत कैलास पर्वतावर. आल्यानंतर भोले बाबांनी समाधी लावली, समाधी अवस्थेत बसले. महादेवाला सगळ्यात जास्त प्रिय जर काही असेल तर ती समाधी प्रिय आहे. आम्हाला जर काही जास्त प्रिय असेल तर झोप प्रिय आहे. आम्हाला झोप चांगली भेटली की फार आनंद वाटतो. महादेवाला समाधीत फार काळ. सती मातेच्या लक्षात आलं की महादेवानी अर्धांगी म्हणून माझा हक्क काढून घेतलाय, महादेवानी पत्नी म्हणून माझा त्याग केलाय. त्यांच्या लक्षात आलं. पाहता पाहता समाधी एवढ्याला जास्तच काळ समाधीत गेला. किती? 87,000 वर्ष एवढा काळ समाधीत गेल्या. आणि सती माता विचार करून काडीसारख्या झाल्या. महाराज ज्या वेळेला महादेवाची समाधी मोडली, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणत भोले बाबा समाधीतून उत्तान पावले. पाहतात तर काय अगदी काडीप्रमाणे सती झाली होती. बाकी वेळेला सती मातेला वामंकावर बसवत होते, पण आज सती मातेला समोर बसवले. आईचा दर्जा दिला, पत्नीचा दर्जा काढून घेतला, समोर बसवलं आणि सुंदर रामकथा सांगू लागले. याच्यात अजून एक घटना घडली. म्हणतात यांचे जे सासरे होते महादेवाचे, दक्ष महाराज हे प्रजापती झाले. प्रजापती स्वर्गातलं फार मोठं पद आहे. प्रजापती झाले आणि त्यावेळेला एक सत्कार समारोह ठेवला होता आणि सगळे त्या उत्सवासाठी आले. उत्सवासाठी आले. त्याच्यात महादेव आले, ब्रह्मदेव आले, भगवान महाविष्णू आले, सगळे आले होते. जे आता प्रजापती झाले, जे अध्यक्ष झाले ते नंतर आले. मोठी माणसं थोडं उशिरा येतात. ज्यांना पद प्राप्त झालंय, अध्यक्ष झाले होते, थोडं उशिरा आले. उशिरा म्हणजे सगळी 33 करोड देवता येऊन बसल्यावर दक्ष आले आणि आले की सगळे उठून म्हणायला लागले, प्रजापती महाराज स्वागत आहे, स्वागत आहे, या या स्वागत आहे. पण आता याच्यात 3 देवता बसून होत्या. म्हणतात ब्रह्मदेव, महाविष्णू आणि भगवान शंकरजी. काही लोकांना सवय असते, किती लोकांनी रामराम केले ते बघत नाही, किती लोकांनी रामराम केलं नाही त्याच्याकडे फार लक्ष असते. ते म्हणतात जवळून गेला, रामराम सुद्धा म्हटलं नाही. अरे तू म्हण ना, एका दिवशी जर तो विसरला काहीतरी तो घाईत आहे, आपण म्हटलं पाहिजे ना जय हरी महाराज, काय फरक पडणार आहे, काय बिघडणार आहे त्याच्याने सांगा. लोक फार हे करतात. बघा जवळून गेला, बोलला सुद्धा नाही. याच्यात 3 देव बसून होते. दक्षाचं लक्ष गेलं ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव वडील आहेत आणि दक्ष मुलगा आहेत. ते विचार करू लागले की वडील आहेत, ते नाही उठले तरी असं काही फार फरक पडत नाही म्हटलं. आणि मुलगा आल्यावर बापाने उठावंच, या अधिकाराचा मुलगा सुद्धा नाही. कारण शास्त्र सांगते जर मुलगा एखादा परमांश महात्मा झाला तर बापाने उठून मुलाला नमस्कार करावा. तुकोबर यांचे सुद्धा प्रमाण आहे, तैसा पितयाने वंदावा कुमर जयाचे अंतरी देव वसे. जो जर परमार्थात उच्च पदाला पोहोचला, अधिकारी झाला असेल तर बापाने मुलाला नमस्कार करावं, पाया पडावं, काही होत नाही. शुकदेवजी महाराजांच्या पायाची माती व्यास महाराज कपाळाला लावत होते. म्हणजे शुकदेवजींचा अधिकार किती मोठा होता. व्यासा इतकं जगात ज्ञानी कोणी झालं नाही म्हणतात. 4थे जगद्गुरु व्यासांना म्हणतात. पण शुकदेवांना बघितलं की व्यास महाराज उठून नमस्कार करत होते. म्हणजे शुकदेवजींचा अधिकार व्यासापेक्षा मोठा होता. शुकदेवजी श्रेष्ठ आहेत, उत्तम वक्ता आहेत, अधिकारी आहेत, परमांश महात्मा आहेत. आणि दक्षाचं काही नाही. दक्ष पाहायला लागले ब्रह्मदेव वडील आहेत, उठले नाहीत, काही होत नाही. महाविष्णू आजोबा लागतात.
मग ते उभं टाकले नाहीत, काही नाही म्हणले, पण महादेव उभं टाकले नाहीत याचा राग आला. का राग आला? कारण महादेव जावई आहे. सासऱ्याला इतका मोठा मान सन्मान मिळाल्यावर जावयाने सन्मान करावा का करू नये? जावाई उठून उभं टाकायला पाहिजे होता का नाही? मग जावाई उभं टाकले नाही. राग आला. रागाच्या भरात काही अपशब्द ते बोलू लागले. अरे म्हणले, काही लोक सभेत येतात, दुसऱ्याचा अपमान करायला येतात, दुसऱ्याला कमी दाखवण्याकरता येतात. सगळे म्हणू लागले, महाराज तुम्हाला नेमकं कोणाविषयी बोलायचंय? अरे तो शंकर, त्याच्याविषयी बोलतोय. म्हणले, याचे डोळे कसे आहेत? म्हणले, मर्कटलोचना. हा, याचे डोळे माकडाप्रमाणे आहेत. माझी मुलगी फार सुंदर आहे, त्यांना द्यायला नको होती म्हणले, पण आमच्या बापाने ऐकलं नाही म्हणून माझी मुलगी दिली, तो माझा जावाई झाला. हे एवढं सगळं अपमानजनक शब्द बोलायला लागले. कोणीच काही बोलत नाही, कारण प्रजापती आहेत. महादेव काही बोलत नाहीत, ते म्हणतात कळत नाही. बोलत असतील, काय फरक पडतंय? मोठ्या माणसांचा अपमान होताना सुद्धा काही वेळेला मोठी माणसं शांत बसतात. पण नंदिकेश्वराला ते आवडलं नाही. नंदिकेश्वर उठून उभा टाकले, दक्ष काय रे, कळत नाही? मूर्ख कुठला, अपमान करतोस महादेवाचा? अरे म्हणले, महादेव कोण आहे? देवांचे देव आहेत, आणि त्यांचा तो अपमान करतोय. हे नंदी एक दोन शब्द दक्षाला बोलले, आणि तेवढ्यात ते दक्षाकडली काही माणसं असतात. आता भांडणं होऊ लागली की सगळ्या बाजूचे एक दोन असतातच, इकडचे तिकडचे. मग त्याच्यात ते एक जण उठून उभं टाकले, ब्राह्मण होते. भृगू महाराज सांगायला लागले, नंदिकेश्वर थांब म्हणले, आपण मध्ये बोलायचं नाही. भांडण सासरा जावयाचं आहे, दोघाच्या भांडणात आपण पडायचं नाही. आणि एखाद दिवशी त्यांचं भांडण मिटेल, आपण वाईट होतो. पण एखाद्याच्या घरगुती भांडणात दुसऱ्याने डोकं लावायला जायचं नाही. घरचं भांडण तेच ते मिटून घेतील, आज मिटेल उद्या मिटेल, काहीतरी होईल, आणि दुसरी माणसं वाईट होतात, नाही बोलायचं त्याच्यामध्ये. मग ते गंमत काय होते, जे मिटवायला गेले ना त्यांच्यातच पेटते कधी. ज्याच्यासाठी भांडण चाललंय ते बाजूलाच राहतात, आणि यांचंच भांडण पेटतं ते. आता मग शेवटी दोघांचं भांडण वाढलं, वाद वाढला. हे त्यांना म्हणायला लागले, तुम्ही शिवगण पाखंडी व्हाल, ते यांना सांगतात तुम्ही ब्राह्मण दारिद्र्य व्हाल. असं तसं म्हणण्यात काय ते शाप द्यायला लागले. आणि तेवढ्यामध्ये नंदीने दक्षाला शाप दिला. अरे आल्यापासून म्या 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 करतोस म्हणले, आणि हा स्वभाव कोणाचा असेल तर बकऱ्याचा स्वभाव आहे. बकरा आयुष्यभर म्या 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 असंच म्हणते. म्या म्हणजे मी, ते मी म्हणतात ना ते. कबीर महाराज फार सुंदर बोलतात, मैना ने मैना कहा. मैना म्हणजे तो त्याची जोडी, तोता मैना असतात ना, ती मैना पिंजरात ठेवली जातात. पैसे देऊन लोक पिंजरा घेतात, पिंजऱ्यात मैना ठेवतात. फार गोड बोलते, आणि त्याचं नावही फार सुंदर आहे. कबीर महाराज सांगतात, मै ना मी नाही मैना मैना मैना. आणि ते बकरं काय म्हणते, म्या म्या म्या. याच्यातच गेले महाराज. कबीर महाराज सांगतात, मैना ने मैना कहा, मोल भयो 10-20, बकरी ने म्या म्या किया, कबीरा कटायोसीस. बकरी म्या 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 म्हणते म्हणून त्याचे मुंडकं कापलं जातं. मैनाला पैसे देऊन पिंजऱ्यात ठेवतात. मैनाला माणसाने मैनाच म्हणावं, म्या म्हणू नये. आजच्या कथेतून एवढं ऐकलं तरी भरपूर झालं. राऊत बाबा एका दिवशी बोलत होते, एक गवळण आहे फार सुंदर आहे, मै भोली घर जानी वाट. बाबांनी फार सुंदर वर्णन केलं. क्या भोली? मै भोली, इसलिए घर जानी वाट भोली. पहले मै भोली, पहले मै बोलना चाहिए. मैं मी म्या म्या. नंदीने शाप दिला, जा तुला बकऱ्याचं मुंडकं आहे. आणि योग असा तेवढ्यात भोले बाबा सावध झाले, समाधी मोडली, भोले बाबा जागे झाले, काहीच बोलले नाही. सगळं त्यांच्या लक्षात आहे, काय झालंय काय घडलंय हे माहित आहे, पण एक शब्द ते बोलले नाही. भोले बाबा उठले आणि सरळ निघाले. परत कोणतरी विचारलं, म्हणले भोले बाबा एवढं घडलंय, काहीतरी बोलायला पाहिजे होतं. भोले बाबांनी सांगितलं, बोलू कोणाला? अरे सासऱ्याला काही म्हणावं तर घरची बाई नाराज होते, नंदीला काही म्हणावं तर बसायला दुसरी गाडी नाही, महाराजाला काय म्हणावं तर पहिलंच सप्ते बंद पडायची वेळ आली. काय म्हणावं? सबसे भली चूप. आणि खरंच आपण विचार करत नाही. आपणाला डोळे किती दिले? 2. कान किती दिले? 2. नाकपुड्या किती आहेत? 2. सगळ्या गोष्टी 2-2 दिल्या. तोंड किती आहेत? एकच आहे.
मग देवाला जर वाटलं असतं पण जास्त बोलावं, 2-4 तोंड दिली असती का नाही? 2 तरी दिली असती का नाही? समजा एक तोंड इकडे बोलण्याकरता, एक तोंड इकडे बोलण्याकरता दिलं असतं का नाही? पण हे सगळं असं काय? त्याचं कारण आहे, कान 2 आहेत, मुख 1 आहे. याचा अर्थ सुनो ज्यादा बोलो कम. कमी बोललं पाहिजे, जास्त ऐकलं पाहिजे, आणि गरज पडली तेव्हाच बोललं पाहिजे. जमलं तर परमात्मा संबंधाने बोललं पाहिजे, नाही तर मौन राहिलं पाहिजे. महादेवाला जी 5 मुख आहेत, आता लक्ष द्या. एक मुख आहे रामनाम स्मरणाचं, एक मुख आहे कथा श्रवणाचं, एक मुख आहे मौन, शांत राहिले महाराज. एक मुख आहे प्रजेप्रती अगदी प्रेम प्रदान करणार आहे, एक मुख मात्र मौन आहे. भोले बाबा सुद्धा, भोले बाबांचं एक मुख शांत राहतं, एक मुखाने मनन चाललंय, एक मुखाने श्रवण चाललंय, एक मुखाने जप चाललाय. ही 5ची 5 मुख कामात लावली. आपल्याकडे एकच मुख आहे. आपण जमलं तर काही काळ मौन असलं पाहिजे, काही काळ स्मरणात घालवलं पाहिजे, काही काळ श्रवणात घालवला पाहिजे, काही काळ नामजपात घालवला पाहिजे, काही काळ समाजाला 2 योग्य शब्द देण्यात घालवलं पाहिजे. लोकाला टोचून बोलण्यात वेळ घालू नये, लोकाला लागेल असं बोलण्यात वेळ घालू. जमलं तर परमात्मा संबंधानेच बोललं पाहिजे. म्हणून मुख 1 आहे, तो योग्य जागेवर त्याचा वापर व्हावा. वाणीने देवाचं भजन झालं पाहिजे. कृष्ण परमात्म्याने जे 2 तालवृक्ष त्यांचा उद्धार केला, दोघांनी फार सुंदर स्तुती केली होती. वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम हस्तोच कर्म सुमनस्तो पादयोनः. ते सांगायला लागले, आमच्या वाणीने तुमचं भजन व्हावं, आमची वाणी तुमच्या स्मरणात असावी, मुखाने नामचिंतन व्हावं, नामस्मरण व्हावं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. देवाचं भजन ऐकण्याकरता, श्रवण करण्याकरता कानाचा वापर झाला पाहिजे, डोळ्याचा वापर झाला पाहिजे. बोले बाबा काहीच बोलले नाहीत. महादेव परत आले. 1-2 मिनिटं भजन करू, मग पुढे करा. सगळ्यांनी मागे म्हणा. शिवजी कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. शिवजी कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. बोले कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. शिव जी कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. शिव जी कहने से, भोले कहने से, शिव जी कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. शिव जी कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. शिव जी कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. भोले कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. बड़ी मुश्किल से नर्तन मिला, क्या पता फिर किधर जाएगा. बड़ी मुश्किल से नर्तन मिला, क्या पता फिर किधर जाएगा. बड़ी मुश्किल से, बड़ी मुश्किल से नर्तन मिला, क्या पता फिर किधर जाएगा. शिव जी कहने से, शंभु कहने से, भोले कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. शिव जी कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. शिव जी कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. शिव जी कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा.
तर जाएगा। शिव जी कहने से, भोले कहने से, शंभू कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा। शिव जी कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा। नमः पार्वती पते हर हर महादेव। जय हो। दक्षाचा अपमान झाल्यासारखा वाटला। महादेव एक शब्द बोलले नाही। महादेवांच्या विषयी बोलत असताना दक्ष सांगू लागला, आजपासून कुठलंही धर्मकार्य झालं तर महादेवाचा भाग नसेल, महादेवाची पूजा होणार नाही, हा कायदा त्यांनी पास केला। आणि त्यावेळेला महादेव परत आले, एक शब्द घरी बोलले नाही। योग असा झाला, दक्षाने एक यज्ञ करायचं ठरवलं, सगळ्यांना आमंत्रण दिली, महादेवाला आमंत्रण दिलं नाही। देव म्हणून नाही तर नाही, पण जावई म्हणून सुद्धा आमंत्रण दिले। का ग, कुठं चाललात? रोहिणीनं सांगितलं, म्हणले तुमच्या माहेरात यज्ञ आहे, तुम्हाला माहित नाही का? म्हणले त्यांना माहित होतं, यांना सांगितलं नाही, पण लोक फार टोचून बोलतात, महाराज एवढं जवळ घर असून तुम्हाला आमंत्रण दिलं नाही, तुला काय गरज आहे? तुला आमंत्रण आहे ना, बाकीच्यांचा काय संबंध आहे? पण माणसं बोलताना फार वर्माने बोलतात। ते सांगायला लागले, म्हणले अहो तुमच्या बापाच्या घरी यज्ञ आहे, तुम्हाला माहित नाही? सती माता म्हणले मला माहित आहे यज्ञ आहे ते, तू चल म्हणले, पुढे येतो आम्ही आता। आणि भोले बाबा समाधी अवस्थेत होते। भोले बाबांच्या जवळ सती माता आल्या आणि हळूहळू चरणाची सेवा करू लागले, पाय चुरायला लागले, पायाला स्पर्श करून चरणाची सेवा करू लागले। भोले बाबांच्या लक्षात आलं, भोले बाबा हळू स्मित हास्य करत नेत्र उघडले, डोळे उघडले। डोळे उघडल्यानंतर पाहतात तर काय चरणाची सेवा चालली। विचारलं, म्हणले देवी काय चाललंय? काही नाही महाराज, म्हणले आमचं कर्तव्यच आहे, मालकाच्या चरणाची सेवा करणं हे स्त्रीचं कर्तव्य आहे। नाही देवी म्हणले, पण आज सेवा थोडं जास्त व्हायला लागली। गुरुवर्य देगलूरकर महाराज एक वाक्य फार सुंदर बोलतात, म्हणजे बाई जास्त गोड गोड बोललं की ओळखावं खिशाला चित्र पडणार आहे, काहीतरी आहे। नाही म्हणले, तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे आणि आपल्याला जायचंय, माझ्या बापाच्या घरी आहे हे वाक्य बोलले नाहीत, सासऱ्याच्या घरी आहे असं म्हटलं। महादेवाने विचारलं, यज्ञात जायला हरकत नाही, पण काही चिठ्ठी पत्रिका मूळपत्रिका काही निमंत्रण आमंत्रण काही आलंय का? कोणाला बोलवायला पाठवलं होतं का? सांगितलं, म्हणले देवा पाठवलं असेल पण ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही। म्हणले नाही देवी, त्या दिवशीचं झालेलं भांडण आज महादेवाने सांगितलं, एवढे दिवस सांगितलं नाही। का सांगितलं नाही? घरचं वातावरण खराब होऊ नये म्हणून काहीच बोलले नव्हते। आम्ही चटकन सांगून टाकलो असतो, तुझा बाप असं म्हटला, तुझा भाऊ हे बोलला, आम्ही लगेच बोलतो, फार वेळ लागू देत नाही। सती माता तरी म्हणले एक वाक्य, म्हणले देवा मग त्या दिवशी तुम्ही उठून उभं टाकले तर काय बिघडलं असतं? म्हणले देवी मी नेत्र बंद करून सगळ्यांना रामस्वरूप म्हणून सिया राममय सब जग जानी या भावनेनं मी सगळ्यांना नमस्कार केला, त्यांनाही मनोमन नमस्कार केलाच होता आणि त्यांना कळलं नाही, मी काय करू? कारण मी अगदी सर्वभूत हृदय या दृष्टीने मी त्यांना नमस्कार केलाच, पण ते फक्त शरीराला महत्व देतात, शरीराने झालेल्या नमस्काराला ते प्राधान्य देतात, ते त्यांना कळलं नाही, मी काय करू? म्हटले त्यांना नाही नाही देवा, आपण आता गेलो पाहिजे, आपण जर गेलो नाही तर लोक काय म्हणतील माहित आहे, अजून यांचं भांडण मिटलं नाही वाटतं, अजून जावई आले नाही, त्यांची मुलगी आली नाही, काही लोकांचं फार लक्ष असतं या गोष्टीकडे, मग गेलं पाहिजे देवा। आणि गंमत अशी आहे की आता माहेरात कधी जाता येतं? म्हणजे माहेरात मुलीला कधी जाता येतं, जावयाला सासरवाडीला कधी जाता येत नाही। सासरवाडीला जर जावयाला जायचं असेल तर एखादा काहीतरी उत्सव असावा, काहीतरी निमित्त असावं, मग सासरवाडीत जावाई जाऊ शकतात, सन्मानाने बोलवावं मग जावाईने जावं, त्याचा स्वाभाविक नियम आहे। पण मुलीला कधी आपल्या माहेरात जाता येतं? शास्त्र सांगतं मुलगी कधी आपल्या हक्काने ती जाऊ शकते माहेरामध्ये। म्हणले देवी तुम्ही जा, मी येणार नाही, तुम्ही जाऊन या। सतीमाता म्हणल्या देवा देवा एकटं कसं जाऊ, एकटं कसं जाऊ? नाही नाही तुम्ही जाऊन या, म्हटले जायचं असेल तर। आणि यांच्या अंतकरणामध्ये 87,000 वर्षापासून जो वियोग होता भगवान परमात्म्याचा आणि यांचा झालेला, ते थोडंसं मनाला दुःख होतं आणि ते जायचं ठरवतात।
पण एकटं जात असताना मनही लागत नाही. पुन्हा म्हणावं देवा चला ना तुम्ही सुद्धा, चला देवा दोघं मिळून जाऊ. भोले बाबा सांगतात नाही नाही तुम्ही जाऊन या. मग गंमत अशी आहे, त्यांचं जे काही शृंगाराचं साहित्य होतं, त्यांची काही वस्त्र दागदागिने अलंकार जे बी होतं, सगळ्यांचं गाठडं बांधलं, नंदीच्या पाठीवर दिलं. नंदीच्या पाठीवर यांना बसवलं आणि सांगितलं तुम्ही जा आता. एवढं देऊन का पाठवलं त्याचं कारण आहे, सती जिवंत परत येणार नाही महादेवाला कळालं होतं. महादेवाला माहीत होतं सती परत येणार नाही, आणि एखादी वस्तू माझ्या नजरेला पडली आणि ते बघितल्यानंतर मला सतीचं स्मरण होईल, मला दुःख होईल, म्हणून अगोदरच सगळं बांधून पाठीवर दिलं आणि या म्हटलं. त्या सती माता पहिल्यांदा महादेवाला सोडून एखाद्या उत्सवात आल्या, पहिल्यांदा सती माता आल्या. भोले बाबा सोबत नाहीत, नसेल तर जोडीनं जायचे. पण दररोज जो सन्मान होत होता तो आता झाला नाही. दररोज जी लोक आदराने पाहत होती ते आता पाहत नाही. दक्षाने सांगितलं होतं सती आली किंवा शंकर आले, दोघांपैकी कोणालाही नमस्कार करायचा नाही. मी प्रजापती आहे, माझ्याकडे हक्क आहे. तुम्ही मी सगळ्यांना सूचना दिली, तुम्ही या पद्धतीने केलं पाहिजे. आज सतीला कोणी प्रेमाने बोलत नाही. दररोज नमस्कार करणारी आज कोणी प्रेमाने बोलत नाही. गोस्वामी तुलसीदासजी महाराज सांगतात फक्त प्रेमानं जर कोणी भेटलं असेल तर ती आई भेटली. सादरी भले ही मिली एक माता, सादरी भले ही मिली एक माता, सादर भले मिली एक माता, सादर भले मिली एक माता, सादरी भले ही मिली एक माता, सादर भले ही मिली एक माता, सादर भले मिली एक माता, सादर भले मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता, भगिनी मिली बहुत मुस्काता, सादर भले ही मिली एक माता, सादर भले ही मिली एक माता, ओ सादर भले मिली एक माता, सादर भले मिली एक माता. केवळ आई एक प्रेमाने भेटली. बहिणी भेटल्या, पण बहिणी आज काहीतरी टोचून बोलत होत्या, वर्माने बोलत होत्या, हसत होत्या. का ग, हिच्या नवऱ्याने घर बांधलंय का, हिचा नवरा काही कामधंदा करतो का, हिचा नवरा काही अंगावर चांगले कपडे परिधान करतो का, असं ते वर्माने बोलत होत्या. आई भेटल्यावर आनंद वाटला. आतापर्यंत झालेलं दुःख कमी झालं, संपलं. माहेर हा जो शब्द आहे तो आपल्या आईमुळं, आपल्या माईमुळं माहेर आहे. माहेर म्हणजे आईची माया असते, आणि ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी माहेर संपलं खऱ्या अर्थाने. त्या दिवशी माहेर, आता माहेरात कोणी नसतं म्हणत. असतीलही तो भाग वेगळा, पण ती माया, ते प्रेम कमी असतं. सती मातेला विचारू लागले, बाळ का ग, का वेळ लागला तुला यायला? सांगितलं, म्हणले आम्हाला कोणी कळवलंच नाही, आम्हाला आमंत्रणच दिलं नाही. म्हणले बेटा, घरच्या माणसाला काय आमंत्रणाची गरज असते बेटा, काय आमंत्रणाची गरज असते? म्हणले बाबा कुठे आहेत गाई? वडिलांना भेटण्याकरता म्हणून ते यज्ञ मंडपात आले. अगोदर दक्षाचं लक्ष इकडंच होतं महाराज, पण सती येऊ लागली हे बघितल्यावर दक्षाने पाठ फिरवलं. आज फार वाईट वाटलं, फार वाईट वाटलं. का, आईपेक्षा बापावर मुलीचं जास्त प्रेम असतं म्हणतात. आज बापाने पाठ फिरवली, हे त्यांना सहन झालं नाही, सहन झालं नाही. योग असा आहे, सती मातेला पश्चाताप झाला. भगवान शंकराने का जाऊ नको म्हटलं होतं ते आज कळालं, आज कळालं. यज्ञ मंडपात फिरून बघू लागल्या, सगळीकडे सगळ्यांची पूजा व्यवस्थित पद्धतीने मांडली आहे, पण महादेवांचा भाग नाही, महादेवांची पूजा नाही. सती मातेला ते आवडलं नाही. सती माता वडिलांच्या जवळ आल्या आणि दक्ष महाराजांना बोलू लागल्या, बाबा तुम्ही महादेवाचा विरोध करताय. अहो, जे जगाचे मालक आहेत, ब्रह्मांडाचे मालक आहेत, त्या महादेवाचा विरोध तुम्ही करताय. बाबा तुमच्या कसं लक्षात येत नाही, तुम्ही नास्तिक झालात, तुम्हाला एवढा अहंकार झालाय.
कोणाचा विरोध करावा हे तुम्हाला कळत नाही बाबा. फार बोलले. मुलगी नवऱ्याला भांडते. मला कोणतरी व्हॉट्सअपला व्हिडिओ टाकला होता. ती बाई फोन करते माहेरातून, अहो मला चटकन न्यायला या. अगं म्हणले अजून 4 दिवस राहा ना, काय फरक पडते माहेरात. ते म्हणले या 8 दिवसात सगळ्यांना भांडले, पण तुमच्यासोबत भांडण्याची मजा आहे ना ते माहेरच्या लोकात भांडण्यात नाही. म्हणले यांना भांडून भांडून आता नवऱ्याला ती भांडते, हक्काने भांडते, पण आपल्या मालकाचा अपमान जर आपल्या माहेरात झाला तर ती माहेरच्या सगळ्याला भांडते. तुम्ही माझ्या मालकाला असं का बोलला? काय अधिकार आहे तुम्हाला माझ्या मालकांना नाव ठेवण्याचा? का तुम्ही बोललात? का तुम्ही माझ्या मालकांचा अपमान केला? सती माता दक्ष महाराजांना सांगतात, बाबा मला आज वाईट वाटतं. काय वाईट वाटतं? की मी एका नास्तिकाच्या पोटी जन्म घेतलाय. तुम्ही जर महादेवाचा विरोध करत असाल तर तुमचा आणि माझा काही संबंध नाही, मला तो आता ठेवायचा सुद्धा नाही. काय करू म्हणले, शरीर तुमच्यापासून मला प्राप्त झालंय. आणि बोलत असताना कधीतरी महादेव हाक मारतील, दक्ष कुमारी, ए दक्ष कन्या इकडे या. आजपासून तुमचं नाव माझ्या नावाशी जोडलेलं मला जमणार नाही. मला हे शरीरच नको आहे. म्हणले जे शरीर एका अहंकारी माणसापासून व्यक्त झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे, नको आहे. पाहता पाहता महादेवाचं स्मरण केल्या. देवाला विनंती करतायत, मला पुन्हा जन्म मिळावा, मी पुन्हा एकदा जन्माला यावं आणि पुन्हा एकदा तुमची व्हावं, तुमची अर्धांगी म्हणून मला तुमची सेवा घडावी देवा. एवढी प्रार्थना केली. यज्ञकुंडाच्या बाजूला सुंदर पद्धतीने आसन मांडलं. योग अग्नीच्या सहाय्याने पाहता पाहता एक क्षण न लागू देता प्राणाचा त्याग केला. बडबड बडबड शरीर जळायला लागलं. 10 दिवसात ते शरीर पडलं. इकडे महादेवाकडे नारद महाराज आले. नारद महाराजांनी सांगितलं, देवा तुम्हाला माहित आहे का काय घटना घडली आहे? माहित आहे का देवा? बोले बाबा. म्हणले काय झालं? काही नाही, सती माता गेल्या म्हटल्या महादेवाला राग आला. महादेवाने जटा सोडली, अशी गरगर गरगर फिरवली, शिळेवर आपटलं. वीरभद्र प्रकट झाले. वीरभद्राने विचारलं, देवा काय आज्ञा आहे? म्हणले जा दक्ष यज्ञाचा विध्वंस करा, काही शिल्लक ठेवायचं नाही. वीरभद्र चालायला लागले. चालताना पायाची जी धूळ आहे ती आकाशापर्यंत उडते. महाराज पाहता पाहता त्या कणखलला यज्ञ मंडपामध्ये वीरभद्र येण्याच्या अगोदर जे वादळ गळलं, सगळी यज्ञातली अग्नी ती शांत झाली. वीरभद्राचं येणं झालं. मध्ये आल्यानंतर पाहायला लागले, अगोदर आलेल्या शिवगणाला काही मारहाण झाली होती. सती मातेचा देह पडला होता. सगळं बघितलं. भेटल त्याला मारू लागले म्हणतात. भृगु महाराजांची दाढी, भगदेवतेचे डोळे, उषा देवतेचे दात पाडले. सरस्वतीला असं केस धरून ओढायला लागले म्हणतात यज्ञ मंडपात. याच्यात भगवान महाविष्णू सुद्धा होते असं शिवपुराण सांगते. आणि पाहता पाहता हे विध्वंस व्हायला लागला. आणि त्या यजमानाला घेतलं. ते असं त्यांची मुंडी पिरगळली आणि ते वरचं शिर वेगळं केलं. यज्ञकुंडात स्वहा करून टाकलं. आणि पाहता पाहता रस्ता दिसेल तिकडे पळू लागले. काय करावं काही कळत नाही, काही सुचत नाही. सगळीकडे रस्ता दिसेल तिकडे देव पळतायत, संत महात्मे पळतायत. भगवान परमात्म्याकडे सगळे देव आले. त्राहिमाम त्राहिमाम, देवा क्षमा करा, तुमचा अपमान झाला आणि आम्ही यज्ञात गेलो होतो, क्षमा करा. त्यावेळेला महादेव सांगू लागले, झालं ते झालं. म्हणले देवा तुम्ही जोपर्यंत यज्ञात येत नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होणार नाही. त्याने सांगितलं, जिथं माझा सन्मान नाही तिथं येऊन काय फायदा, मी येणार नाही. नाही देवा, आजपासूनचा एक नियम आहे, धर्म कार्य केल्यानंतर जी संपत्ती शिल्लक राहील ती तुमची असेल, तो तुमचा भाग असेल, ती तुमची पूजा मानली जाईल. त्या दिवशीपासून जे 2 रुपये आपल्या धर्मकार्यातले उरतात ते महादेवाचे असतात. पुन्हा ते अजून परमार्थाच्या कार्यात खर्च करावे असा नियम, असा दंडक त्या दिवशी टाकला गेला. आणि पाहता पाहता पुन्हा एकदा सगळी अग्नी, यज्ञकुंडातली अग्नी पेटवली गेली. हे पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित केलं. मंडप वगैरे उभं टाकली. यजमानाला बकऱ्याचं मुंडकं लावलं आणि पुन्हा एकदा स्वहा स्वहा चालू झाला. सगळ्यांना समाधान वाटलं की आता धर्मकार्य अर्धवट राहत होतं ते पूर्ण झालं. पण महाराज दुःख झालं ते महादेवाला. महादेवाने सती मातेचं शरीर खांद्यावरती घेतलं आणि देव रडू लागले, दुःखी झाले. सती मातेच्या स्मरणात
1000 वर्ष भगवान विश्वनाथ रडत होते. हिमालयाच्या या शिखरावरून त्या शिखरावर, त्या शिखरावरून त्या शिखरावर महादेव दुःखी आहेत. एक एक गुण आठवायचे, तिचं सौंदर्य, सतीमातेचं सौंदर्य आठवावं, त्यांचा स्वभाव आठवावा, दुःखी व्हावं. शेवटी देवांनी भगवान महाविष्णूंना प्रार्थना केली. विष्णू भगवंताने सुदर्शन चक्र सोडलं आणि एक एक भाग त्यांचं शरीराचा असलेला एक एक भाग खंड खंड केला. ज्या ज्या जागेवर पडली ती शक्तिपीठ निर्माण झाली आणि सती मातेचा अवतार कार्य इथं संपलं असं वर्णन आहे. उद्या पार्वती मातेचं चरित्र होईल आणि जशी परिस्थिती आहे त्या पद्धतीने जमलं तर विवाह करता येईल, नाही जमलं तर चरित्र सांगता येईल. सर्वांनी उद्या 3 वाजता कथेसाठी उपस्थित राहावं ही प्रार्थना. 1-2 मिनिटं भजन, मग सेवेला पूर्ण विराम. यजमान आणि आरतीची तयारी करा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुबीर राधे गोविंदा. लक्ष्मी सारंगधर 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 सीतापती रघुबीर राधे गोविंदा. हरि बोल. लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुबीर राधे गोविंदा. लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुबीर राधे गोविंदा. लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुबीर राधे गोविंदा. लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुबीर